असतं. तर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथी मान्य श्री अनिल आष्टेकर सर, प्राध्यापक आष्टेकर सर, त्यानंतर ज्येष्ठ व्यावसायिक डंबीर साहेब, बाळासाहेब डंबीर, त्यानंतर आपल्या समाजातील सर्व ज्येष्ठ बंधू भगिनी आणि माझे विद्यार्थी मित्रांनो. तर मला असं वाटतं की मी तर खूप एक्सायटेड आहे तुमच्याबरोबर सेशन घेण्यासाठी, कारण शासकीय अधिकाऱ्यांचे एवढे सेशन्स मी अटेंड करतो, पण मला बोलण्याची संधी फार कमी मिळते. तर आज मला ही संधी मिळाली, याचं नक्कीच आपण सोनं करूया. आणि आज आपण जाणून घेऊया की कॉन्फिडन्स, ज्याला मराठीमध्ये म्हणतात आत्मविश्वास, काय आहे. हे आत्मविश्वासाचं रहस्य काय आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये हा आत्मविश्वास असतो, पण तो काहींमध्ये प्रकर्षानं दिसतो आणि काही लोकांमध्ये तो जाणवत नाही. तर याची कारणं काय. हा जो कॉन्फिडन्स आहे, हे न असण्याची कारणं काय, त्याची असण्याची लक्षणं काय, अशा अनेक चांगल्या मुद्द्यांवरती आज आपण चर्चा करणार आहोत. आजच्या सेशनमध्ये जे मुद्दे मी तुमच्यासमोर मांडणार आहे, हे मी बऱ्याचशा इंटरनॅशनल सेशन्समध्ये मांडतो. त्यामुळे काही शब्द थोडेसे इंग्लिशमधले असतील, त्याला मी मराठीमध्ये रूपांतर करण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सुरू करूया. आणि मागच्या वेळेस जसं आपण यशाची गुरुकिल्ली बघितली होती, त्यानंतर आता आपण बघूया आत्मविश्वासाचे रहस्य, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात द सिक्रेट ऑफ कॉन्फिडन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिले आपण हे समजून घेऊया की हा आत्मविश्वास म्हणजे कॉन्फिडन्स म्हणजे नेमकं काय. तर किती विद्यार्थी मित्रांना सांगायला आवडेल की कॉन्फिडन्स म्हणजे काय. आपण आपल्या चॅटबॉक्समध्ये टाकू शकता किंवा स्वतःला अनम्यूट करून सांगू शकता की आत्मविश्वास म्हणजे काय. पाहुण्यांनी आणि ज्येष्ठ व्यापाऱ्यांनी जरी पार्टिसिपेशन केलं चालेल सेशन सगळ्यांसाठी. आत्मविश्वास म्हणजे काय, कुणी सांगू शकेल का. ओके. मी करू शकतो, मी बनवू शकतो, मी बनवू शकतो, हा आत्मविश्वास. ओके, मी करू शकतो. ओके, अजून. पार्टिसिपंट स्वतःला अनम्यूट करून किंवा चॅटबॉटच्या माध्यमातून आपण आपला अभिप्राय मांडू शकता. कारण पहिले आपण जे सेशन घेणार ते काय आहे, कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास नेमकं काय, हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. म्हणून पहिला मुद्दा आहे की आत्मविश्वास म्हणजे काय. कुणाकुणाला सांगायला आवडेल. हॅलो, हां. सोनाली. हां. आपला धीर एकवटून आपला मुद्दा व्यवस्थित मांडता येणं हा एक आत्मविश्वासाचा भाग असू शकतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड, एखाद्या गोष्टीविषयीचा स्ट्रॉंग बिलीफ. व्हेरी गुड. बिलीव्ह सिस्टम ज्याला. कुठलीही गोष्ट स्वतः विश्वासाने करणे, त्यावर विश्वास ठेवून ही होणारच आहे याची खात्री बाळगणे म्हणजे आत्मविश्वास. व्हेरी गुड. स्वतःला व्हेरी गुड. तर मित्रांनो, तुम्ही जवळपास आहात, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी जी उत्तर दिली ती जवळपासच आहे. पण आता आत्मविश्वास म्हणजे काय. आत्मविश्वासाची एक डेफिनेशन आहे. इंग्लंडमधल्या एका रायटरनी आत्मविश्वासाची व्याख्या अशी केलेली आहे की कॉन्फिडन्स मीन्स फिलिंग शुअर ऑफ युअर सेल्फ अँड युअर ॲबिलिटीज. आपली पात्रता आणि आपल्या योग्यतेवर आपला स्वतःचा विश्वास असताना केलेली गोष्ट म्हणजे आत्मविश्वास. राईट. याच्यामध्ये आत्मविश्वास म्हणजे ॲरोगन्स येत नाही. एखाद्याचा विश्वास इतका जोरदार असतो की तो ॲरोगन्स म्हणजे त्याचं ॲटिट्यूड चेंज होत जातं. तर ॲरोगन्स म्हणजे कधीही तुमचा आत्मविश्वास होऊ शकत नाही. आत्मविश्वास म्हणजे एखादी गोष्ट करून दाखवण्याची जिद्द किंवा आपल्यामध्ये ती पात्रता, ती क्षमता, ती योग्यता असणे म्हणजे आत्मविश्वास. आता आत्मविश्वास हा दोन प्रकारचा असतो. एक पॉझिटिव्ह आत्मविश्वास, दुसरा निगेटिव्ह आत्मविश्वास. पॉझिटिव्ह आत्मविश्वास म्हणजे काय की ज्याला एखाद्या अर्ध्या भरलेल्या पाण्याचा ग्लास देखील पूर्ण दिसतो, पडलेल्या वस्तूमधनं सुद्धा काहीतरी करण्याची संकल्पना सुटते, साध्यातल्या साध्या व्यक्तीकडनं उच्च दर्जाचं काम करून घेण्याची क्षमता ज्याला दिसते, तो म्हणजे पॉझिटिव्ह आत्मविश्वास. आता याच्या अगेन्स्टमध्ये दुसरा आहे निगेटिव्ह आत्मविश्वास. निगेटिव्ह आत्मविश्वास म्हणजे काय की कुठल्याही गोष्टीमध्ये चुका काढत राहणे आणि स्वतःला स्मार्ट समजणे. ज्या व्यक्तीच्या आत्मविश्वासामध्ये इगो येतो, अहंकार येतो, तो निगेटिव्ह आत्मविश्वास असतो. याला सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे चित्रपटामध्ये आज आपण हिरोला बघतो, तो हिरोचा विश्वास असतो तो असतो पॉझिटिव्ह आत्मविश्वास, आणि विलनचा जो विश्वास असतो तो निगेटिव्ह विश्वास. आता दोन्हींमध्ये ताकद प्रचंड आहे, दोन्हींमध्येही ताकद प्रचंड आहे, परंतु त्याचा इंटेंट ज्याला आपण म्हणतो की त्याच्या मागची संकल्पना ही चुकीची आहे. आता हिरोला नेहमी वाटतं की विलन कितीही डेंजर आणि कितीही मोठा डॉन असला तरी त्याच्या मुलीवर तो लग्न करणारच, पॉझिटिव्ह आत्मविश्वास की मी करणारच. आणि विलन नेहमी विचार करतो की एखादा पोलीस अधिकारी हिरो असेल किंवा एखादा जबरदस्त हिरो असतो, त्याचे ॲक्शन्स फार जोरदार असते, सगळ्या गावात त्याचं नाव असतं, तरी विलनला वाटतं की नाही तो त्याला मारूनच टाकेल. म्हणजे काय की दोघांचं इंटेंट चुकीचं आहे.
आत्मविश्वास हा आपल्या इंटेन्शनवर डिपेंड असतो. इंटेन्शन म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये सोप्या भाषेत म्हणायचं तर आपली एखादं काम करून घेण्याची वासना. फॉर एक्झाम्पल एखाद्याला आपण झापड मारतो, बरोबर, माझ्या मुलाला मी झापड मारली तर आता लोक म्हणतील बघा मुलाला मारतो, पण माझं इंटेन्शन काय की माझ्या मुलाने ती चूक करू नये म्हणून. हा झाला आत्मविश्वास. आता या आत्मविश्वास का पाहिजे याचं इम्पॉर्टन्स काय आहे, म्हणजे आत्मविश्वासाचं इम्पॉर्टन्स काय. आत्मविश्वास हा आपल्याला सकारात्मक एनर्जी देतो आणि आपण घेतलेल्या ॲक्शन्सला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आणि आपल्याला यशस्वी करण्यासाठी मदत करते. म्हणून आत्मविश्वास हा खूप खूप इम्पॉर्टंट आहे. आता बरीचशी लोक आत्मविश्वास म्हटलं की त्यांना असं वाटतं की मला एखाद्या गोष्टीचं चांगलं नॉलेज असलं म्हणजे मी त्याच्यामध्ये बाप झालो. आत्मविश्वास हा कधीही तुम्हाला दुसऱ्याला चुकीचं प्रूव्ह करायला सांगत नाही. आत्मविश्वास, कॉन्फिडन्स हा फक्त तुम्ही कसे सोबत बरोबर आहात हे दाखवून देण्यासाठी वापरला जातो. ज्या आत्मविश्वासामध्ये दुसऱ्याच्या चुका दाखवल्या जातात तो अहंकार होतो. आत्मविश्वासाचं रूपांतर अहंकारामध्ये खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने होतं. म्हणून हा आत्मविश्वास अतिशय चांगल्या पद्धतीनं काळजीपूर्वक हाताळला गेला पाहिजे. आता या आत्मविश्वासाची सायकोलॉजी काय आहे, आता आपण पहिले सायकोलॉजी समजून घेऊ की आपल्या आज भारतातल्या लोकांच्या बुद्धिमत्तेप्रमाणे त्यांची मानसिकता काय आत्मविश्वासाची. तर आत्मविश्वासाच्या बाबतीत लोकांची मानसिकता अशी की कॉन्फिडन्स इज अ बिलीव इन वन सेल्फ, राईट, द कन्व्हिक्शन दॅट वन ऑफ द एबिलिटीज टू मीट द लाईफ चॅलेंजेस अँड टू सक्सेस. आत्मविश्वासाची सायकोलॉजी अशी आहे की एखाद्या गोष्टीमध्ये ठराविक विद्यार्थ्याचं, ठराविक व्यक्तीचं प्रावीण्य असणं आणि तो ती करू शकेल हे दुसऱ्यांचा त्याच्यामध्ये असणारा विश्वास म्हणजे कॉन्फिडन्स. जसं फॉर एक्झाम्पल सामाजिक कार्यामध्ये एखादं काम करत असताना एखादी व्यक्ती जर समोर उभी राहिली तर सगळ्या लोकांचा आत्मविश्वास काय, तो आता हा कार्यक्रम एकदम फर्स्ट क्लास होणार, बॉस हे आले ना आता डोक्याचा ताण संपला. किंवा आपल्या गावामध्ये एखादा अधिकारी आपल्याला माहिती याच्याकडे गेला ना बॉस हा काम करणार. आता काही लोक जे असतात ती लोकांचा आत्मविश्वास इतक्या उत्तम पद्धतीनं जिंकतात की ते त्यांच्या कार्यातनं जिंकतात. आत्मविश्वास हा आपल्या फिलिंग्सवरनं आणि आपली स्वतःची आपल्या नजरेमध्ये असणारी अवकात किंवा ज्याला आपण एबिलिटी किंवा ज्याला आपण म्हणतो प्रावीण्यता याच्यावरनं केली जाते. जसं काही लोक पैशानं खूप श्रीमंत असतात पण खर्च करत नाही, हा पण एक कॉन्फिडन्स आहे. पण हा कसा कॉन्फिडन्स आहे, हा निगेटिव्ह कॉन्फिडन्स आहे. पैसे खिशामध्ये असून उपयोग नसतो, ती खर्च करण्याची दानत ज्या व्यक्तीमध्ये असते त्याचा खरा आत्मविश्वास चांगला असतो. आता दानशूर व्यक्तीकडे आणखीन पैसा येत असतो, बरोबर आहे. जी लोक दानशूर नसतात त्यांच्याकडे पैसा स्टॅग्नंट होतो. म्हणून आत्मविश्वासाचं रूपांतर दान करणे, दुसऱ्याला हेल्प करणे, आपल्याकडं आहे त्याच्यामध्ये लोकांना वाटून आनंद पसरवणे याच्यामध्ये असतो. आता हा आत्मविश्वास जो आहे याचं एक्झाम्पल काय, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ कॉन्फिडन्स, म्हणजे कॉन्फिडंट असण्याचं एक्झाम्पल काय. आता याचं इंग्लिशमध्ये मी पहिले तुम्हाला रूपांतर सांगतो आणि नंतर मी मराठीमध्ये. याचं आहे द डेफिनेशन ऑफ कॉन्फिडन्स इज ट्रस्ट, फेथ, सेल्फ ॲश्युरन्स ऑर समथिंग टोल्ड इन सिक्रेट. म्हणजे याचं एक्झाम्पल जर घ्यायचं ठरलं तर आत्मविश्वास ही एक विश्वासाची गोष्ट आहे, त्याच्या नावाचंच आहे. आत्म्याचा स्वतःवर असणारा विश्वास म्हणजे आत्मविश्वास, हे सोपं आहे. परंतु स्वतःमध्ये असणारा आत्मविश्वास, सेल्फ ॲश्युरन्स, एखाद्याला स्वबळावर कार्य करण्याची जी क्षमता असते, जसं राजा हरिश्चंद्र, बाहुबली, टिपू सुलतान, महाराणा प्रताप या लोकांचा सेल्फ ॲश्युरन्स, स्वबळावर लढण्याचा विश्वास इतका प्रचंड मोठ्या पद्धतीचा होता की त्यांना कुठलीच गोष्ट अशक्य वाटत नव्हती. आता याच्यामध्ये जर आपल्याला एक्झाम्पल घ्यायचं असेल तर आपण बिलीव्ह सिस्टममध्ये, जसं आज मावळणारा सूर्य उद्या 100% उगणार आहे, हा कॉन्फिडन्स आहे. असं कधी झालंय का आज सूर्य मावळला आणि आपण आज रात्री टेन्शनमध्ये उद्या सूर्य उगवेल की नाही उगवेल, असं कधी झालंय का कुणाच्या लाईफमध्ये? होऊ शकत नाही, राईट. याला म्हणतात आत्मविश्वासाचं सर्वात सकारात्मक या सृष्टीनं, या सजीव सृष्टीनं दिलेलं उदाहरण की आज संध्याकाळी सूर्यास्त झालेला सूर्य उद्या नक्की उगवेल, हे एक झालं एक्झाम्पल. दुसरं आहे की कॉन्फिडन्स कशामध्ये, स्टुडंट फिलिंग पॉझिटिव्ह अँड प्रिपेअर फॉर द टेस्ट. एखाद्या परीक्षेला जाताना एखाद्या विद्यार्थ्याच्या चालण्यावरनं आपल्याला कळतं की हा टॉपर आहे म्हणून. आत्मविश्वास हा कशातनं दिसतो, तुमच्या वागण्यातनं, तुमच्या बोलण्यातनं, तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्याच्या प्रवृत्तीतनं, तुमच्या ड्रेसिंग सेन्सवरनं आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या चालण्यावरनं. आत्मविश्वास हा व्यक्तीच्या चालण्यातनं प्रखरशानं जाणवतो. जसं काही राष्ट्रीय नेते
किंवा जर काही राष्ट्रीय संत आपण बघितले तर ते कुणाला काहीही बोलले नाही आणि ते फक्त 5 मिनिटं एखाद्याच्या समोरनं चालत जरी गेले तर त्यांच्या बॉडी लँग्वेजवरनं आपल्याला जाणीव होती की अरे बॉस ये कोणीतरी खूप मोठा बाप माणूस आहे. जसं उदाहरण जर घ्यायचं ठरलं, संत ज्ञानेश्वर, राईट, हंबल अँड डाऊन टू अर्थ व्यक्तिमत्व. नरेंद्र मोदी, हंबल अँड डाऊन टू व्यक्तिमत्व. अशी अनेक, स्वामी विवेकानंद तर फार कमी बोलायचे, परंतु त्यांच्याकडे बघितल्यानंतर एक सकारात्मक ऊर्जा जी आपल्याला मिळायची त्यावरनं आपल्याला कळायचं की हा माणूस खूप बुद्धिमान आहे. पॉझिटिव्ह आत्मविश्वास असणाऱ्या व्यक्तींच्या चेहऱ्यावरती एक वेगळं तेज असतं. हे तेज त्यांच्या स्वतःला तर एनर्जी देतच देतं, त्यांच्याबरोबर असणाऱ्या आजूबाजूच्या लोकांना देखील खूप सकारात्मक ऊर्जा देतं. आता हा कॉन्फिडन्स आपल्याला 2 पद्धतीने बघायचा. एक आता आपण पहिला बघूया व्यापारी वर्गासाठी, दुसरं आपण बघूया विद्यार्थ्यांसाठी, आणि तिसरं आपण आता आयाच करतोय काही महिला पण आहे की महिलांसाठी की आत्मविश्वास कसा असावा. व्यापारी ज्यावेळेस दुकानामध्ये बसलेला असतो त्यावेळेस ग्राहक माल बघत असताना मालकाच्या ॲटिट्यूडवरनं, माल दाखवण्याच्या पद्धतीवरनं, भाव करण्याच्या संगतीवरनं कस्टमरला कॉन्फिडन्स येतो की मी याच्याकडे माल घेतला पाहिजे, आणि कस्टमरच्या बॉडी लँग्वेजवरनं मालकाला कळतं की हा माझ्याकडे 100% माल घेणार, याला मी 2 रुपये कमी करून देतो. हा आत्मविश्वास आपल्याला कसा मिळतो व्यापारातनं? एक, आपण घेतलेल्या नंबर ऑफ इयर्स म्हणजे आपण घातलेल्या अनेक वर्षांच्या एक्सपिरियन्समधनं. 2, त्या कस्टमरच्या बोलण्यातनं. 3, आपण दिलेल्या प्रतिसादाला तो पुन्हा कसा प्रतिसाद देतो यावरनं. बरोबर आहे. काही व्यापारी कस्टमर बरोबर, व्यापाऱ्यांबरोबर किंवा त्यांच्याकडे येणाऱ्या व्यक्तीकडं पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेजनी बोलत नाही, म्हणून देखील ग्राहक त्यांच्यापासून दूर जातो. म्हणून व्यापारी मित्र दुकानात बसलेले असताना आपण अतिशय व्यवस्थित पद्धतीनं बसायला पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल, व्यापाऱ्या वर्गामध्ये दुकानामध्ये बसताना नेहमी खुबा काढून लोक खाली मोबाईलमध्ये मान घालून बसलेले असतात. करेक्ट. याला म्हणतात निगेटिव्ह साईन ऑफ कॉन्फिडन्स. आपण जर व्यवस्थित जर ताट दुकानामध्ये बसून राहिलो तर येणाऱ्या जाणारा व्यापारी दुकानात बसलेल्या व्यापाऱ्याकडे बघून सुद्धा एखादं न घेणारी वस्तू घेऊन जातो. म्हणून व्यापारामध्ये सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला जर ठेवायचा असेल तर आपली बसण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत आणि व्यापार करण्याची पद्धत ही सकारात्मक असायला पाहिजे, भले तो कस्टमर किंवा तो व्यापारी आपल्याला माल देवो किंवा माल न घेवो. दुसरा आहे विद्यार्थी वर्ग. विद्यार्थी वर्ग MPSC UPSC, आता आपलं हे सेशन आहे म्हणून मी त्यांचं उदाहरण घेतो. 50% विद्यार्थी आजही आत्मविश्वासानं परीक्षेला बसतात आणि त्यांना खात्री असते की मी ही परीक्षा पास होणार, परंतु त्याची विरुद्ध बाजू जर आपण बघितली तर 50% विद्यार्थी 50-50 असतात. तुक्का मारून बघू, लागला तर लागला, याला म्हणतात 50-50 कॉन्फिडन्स. दुसरा असतो की मी जर MPSCच्या परीक्षेला बसलो तर पास झाल्याशिवाय परीक्षेचा पिछा सोडणार नाही, याला म्हणतात जिद्द, चिकाटी. आणि तिसरे असतात की चला बा बसूया, करूया. ज्या विद्यार्थी मित्रांना गव्हर्नमेंट ऑफिसर व्हायचं असेल, कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, PSI किंवा ज्या काही शासनाच्या सेल टॅक्स वगैरे इन्कम असेल, त्या परीक्षेला जर तुम्ही MPSC UPSC मध्ये उतरला असेल तर सगळ्यात पहिले तुम्ही तुमच्या मनाला समजून सांगितलं पाहिजे की तुम्ही भविष्यातले एक सनदी अधिकारी आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला सांगणार नाही की मी अधिकारी आहे, तोपर्यंत अधिकारी होण्याची कार्यक्षमता तुमचा मेंदू डेव्हलप करायला सुरुवात करणार नाही. मित्रांनो, एक सायकोलॉजी आहे, डॉक्टर रोंडा ब्रान म्हणून लंडनच्या प्रसिद्ध सायकॅट्रिस्ट आहे. त्यांच्याबरोबर आणखीन एक डॉक्टर काम करतात, त्यांचं नाव आहे डॉक्टर बॉब प्रॉक्टर. ह्या बॉब प्रॉक्टर आणि रोंडा ब्रांडनी जगामध्ये अनेक थिसिसेस लिहिलेले. त्यांच्या थिसिसेस प्रमाणे जगामध्ये कुठलीही गोष्ट 2 वेळेस घडते. युद्ध असू द्या, जन्म असू द्या, मरण असू द्या, सेल्स असू द्या किंवा कुठली गोष्ट फक्त 2 वेळेस घडते. एकदा आपल्या विचारांमध्ये आणि दुसऱ्यांदा प्रत्यक्षामध्ये. मित्रांनो, विचार करा, जर विचारामध्येच एखादी गोष्ट नसेल तर तिला प्रत्यक्षामध्ये अपेक्षित करणं म्हणजे मूर्खपणा झाला. म्हणून आपल्याला जर एखादी गोष्ट हवी असेल तर त्या गोष्टींबद्दल पहिले आपण स्वप्न बाळगायला सुरुवात करायला पाहिजे. आता तुम्ही बऱ्याचदा म्हणताल की हातामध्ये कुठली संधी नसताना किंवा कुठले मार्गदर्शन असताना कसं काय आपण सकारात्मक बघायचं. तर मित्रांनो, सकारात्मकता ही दुसऱ्यानं दिल्यामुळं जर आपल्याला मिळत असेल तर ती टेम्पररी स्वरूपाची असते, परंतु स्वतःच्या बळावर निर्माण केलेली सकारात्मकता आपल्याला आयुष्यातून एका कॉर्नरकडनं दुसऱ्या कॉर्नरकडे घेऊन जाऊ शकते. याचं एक सुंदर उदाहरण मी तुम्हाला देतो आणि किवीचा मी व्हिडिओ देखील तुम्हाला दाखवणार आहे. किवी नावाचा पक्षी आपल्या सगळ्यांना माहिती असेल. किवी लांब चोच असते, त्याला हात अतिशय छोटे छोटे असतात आणि खाली 2 पाय असतात. हा किवी पक्षी जरूर आहे, परंतु हा कधीही उडू शकत नाही कारण त्याला पंख नसतात.
एक किवी असा होता की त्याने आयुष्यामध्ये उडण्याचं स्वप्न बघितलं, पक्ष्यांना उडताना बघितलं आणि त्याला आयुष्यामध्ये एकदा उडायचं होतं. आणि आपल्याला आकाशाची गवसणी घालण्याच्या एका वेडासाठी त्यानं काय केलं याचा एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय. माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठी कलाटणी देणार हा व्हिडिओ आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर 100% लोक सकारात्मक दृष्टिकोनातून आयुष्याकडे बघण्यासाठी सुरुवात करतील. तर पहिले आपण हा किवीचा व्हिडिओ बघूया, त्यातनं तुम्हाला काय समजतं ते पहिले बघा आणि मग त्या व्हिडिओचा अर्थ मी तुम्हाला सांगेल. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला कळाला तर तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक विचाराला जगातला कुठलाही माणूस कधीही मरेपर्यंत काढू शकतो याची आपण दखल घ्यावी. म्हणजे आपण व्हिडिओ बघूया किवी. धन्यवाद मंदार. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला समजायला थोडासा अवघड जाईल, तर याचं मी तुम्हाला महत्त्व सांगतो. या किवी पक्षाचं स्वप्न होतं की त्याला एकदा उडायचं होतं आणि त्याला जगातल्या सगळ्या लोकांनी सांगितलं की तुझ्याकडे हात पण नाही आणि पंख पण नाही आहे. तर त्यांनी काय केलं की एका दरीची निवड केली. त्या दरीमधनं त्यांनी खाली बघितलं की खूप सगळे झाडं होते. मग त्यांनी त्या दोरीला बांधून खाली त्या झाडांजवळ उतरला. त्या झाडांना खिळे ठोकून त्यांनी असं व्ही शेपमध्ये सगळीकडे बाजूला केलं आणि त्या डोंगरावरनं त्यांनी उडी मारली. आणि उडी मारल्यामुळं दोन्ही बाजूला झाडं झाल्यामुळं मधल्या हवेतनं तो गेला. शेवटच्या मोमेंटला त्याच तो डोळे झाकतो तर त्याच्या डोळ्यातनं अश्रू उडलेले दिसले, आनंद अश्रू होते. आणि शेवट जो धप्पा आवाज आला त्याच्यामध्ये समोर असलेल्या पहाडावरती तो जाऊन धडकला आणि मेला. याला म्हणतात चिकाटी, जिद्द आणि एखादी गोष्ट करून दाखवण्यासाठी आपला प्राण त्यागण्याची तयारी असणारे प्रयत्न. या किवीनी जर प्रयत्न केला असता तर तो आयुष्यात कधीही उडू शकला नसता. परंतु त्याच्या डोक्यातलं ध्येय पूर्ण करण्यासाठी त्यांनी डोकं लावलं, त्या दरीची निवड केली, त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलं आणि उडण्याचा आनंद घेत घेत तो मरण पावला. तर मित्रांनो, जी व्यक्ती हात आणि पाय नसताना सुद्धा जगामध्ये प्रावीण्य निर्माण करून अनेक गोष्टींचे विक्रम करू शकते, तर तुम्ही आणि आम्ही छोट्या छोट्या गोष्टींचे एक्सक्यूज देऊन किती आत्मविश्वास दुर्बल करतो. मी खरं सांगतो, आत्मविश्वास हा दुसऱ्यांनी कमजोर करण्यापेक्षा आपण आपल्या स्वतःच्या मनाने खूप करून घेतो. तो कसा? आपण विचार करत असताना नेहमी आयुष्यात ज्या घटना घडणार नाहीत
त्याचा जास्त विचार करतो, म्हणून आपला सकारात्मक दृष्टिकोन नकारात्मक दृष्टिकोनाकडे बदलला जातो. मित्रांनो, परमेश्वराने आपल्याला बुद्धी जर दिलेली आहे आणि आपल्याला जर विचारच करायचा आहे, तर मग आपण सकारात्मक विचार का करत नाही? आता या सेशनमध्ये असणाऱ्या 60-70 लोकांना माझा प्रश्न आहे, तुमच्यापैकी किती लोक रोज सकाळी उठल्यानंतर विचार करतात की आजचा दिवस माझा एकदम मस्त जाणार आहे, माझ्या जगामध्ये आयुष्यात कुठली निगेटिव्हिटी होणार नाही, आज मी ज्या मीटिंगला चाललो ती मीटिंग अतिशय सुंदर पद्धतीने होणार आहे, मला आज माझा पैशाचं काम होणार आहे, आज माझा व्यापाराचे पैसे दिले जाणार आहे. आपण हा विचार करतो का? नाही. मला 100% खात्री आपण हा विचार करत नाही. कारण आपल्याला डोक्यात विचार काय असतात? आजचा परत एक दिवस कसा काढायचा, आज व्यापारी जर आला तर, बोणी लवकर होईल काय नाही होईल, एखादा पाहुणा आला तर, अरे आज याला भेटायला जायचं पण संडे, तो जर घरी भेटला नाही तर, कॉल करू का, तो मीटिंगमध्ये असेल. मित्रांनो, तुम्ही विचार करा, ज्या गोष्टींची सुरुवात नकारात्मक दृष्टिकोनातनं होती त्यामध्ये रिझल्ट हे कधीही नकारात्मक असतात. जसं उदाहरण द्यायचं ठरलं, कुठली गोष्ट करायची जर असेल तर आत्मविश्वास हा पूर्णपणे 100% हवा. तुम्ही उदाहरण घ्या, 99% तुमचा आत्मविश्वास आणि 1% जर डाऊट असेल, त्याचं उत्तर 0 येतं. कॅल्क्युलेशन करून बघणे. कसं सांगतो? लेट्स से की 10 लिटर दूध गरम होत आहे आणि त्या दुधामध्ये जर आपण 1 टिपका शाईचा टाकला तर काय होईल? पूर्ण दूध निळं होईल की नाही होईल? हात दाखवू शकता. होईल का निळं? नाही होणार. होणार. बरोबर आहे. म्हणजे सगळं दूध निळं होऊन जाईल. परंतु उलटा विचार करा, 5 किलो शाई ठेवलेली आहे आणि त्या शाईवर जर 1 टिपका दुधाचा पडला तर काहीही होणार नाही. ती शाई जी आहे ती आहे नकारात्मकता आणि दूध आहे ते सकारात्मकता. इंडियन सायकोलॉजीच्या स्टडीप्रमाणे माणसाची बुद्धिमत्ता ही जवळपास 60 ते 65% नकारात्मक दृष्टिकोनातनं तयार झालेली असते आणि सकारात्मक दृष्टिकोन हा फक्त 35 ते 40% आपल्यामध्ये असतो. म्हणून वाईट संगत लवकर लागते, व्यसनं लवकर लागतात, वाईट लोकांमध्ये उठण्या बसण्याला जास्त लवकर आवडतं. त्याच दृष्टीने जर उलटं बघितलं, ब्रिलियंट आणि टॅलेंट स्टुडंटबरोबर राहायला आपल्याला कंटाळवाणा वाटतो, चांगल्या संगत आपल्याला नको आहे, पुस्तक वाचा म्हटलं तर आपल्याला झोप येते, पिक्चर बघायचं आणि मोबाईलवर खेळायचं म्हटलं तर आपण 3 वाजेपर्यंतही ओके आहोत. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, कॉन्फिडन्स जर आपल्याला बिल्ड करायचा असेल, सकारात्मक शक्ती जर आपल्याला वाढवायची असेल, तर आपल्याला या सकारात्मक शक्तीला पोषक अशा गोष्टी दिल्या पाहिजे. जसं चांगल्या पुस्तकांचं वाचन, चांगल्या लोकांच्या संगती, चांगले व्हिडिओ बघणं, चांगल्या लोकांच्या संपर्कात राहणं. मी आजही तुम्हा सर्वांना चॅलेंज करतो की तुमचा आत्मविश्वास काय आहे हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही रोज ज्या 5 लोकांमध्ये उठतात बसतात त्या लोकांची चेक करा. त्या लोकांची तुमची मानसिकता, आर्थिक परिस्थिती आणि विचार करण्याची क्षमता समान असेल, म्हणून तुम्ही आज आयुष्यामध्ये मोठे होऊ शकत नाहीये. जर आपल्याला मोठं व्हायचं असेल, आपल्याला जर आत्मविश्वास मोठा करायचा असेल, तर आपल्यापेक्षा हुशार आणि आपल्यापेक्षा मोठ्या व्यापाऱ्यांमध्ये राहायला, आपल्यापेक्षा हुशार विद्यार्थ्यांमध्ये राहायला आपण सुरुवात करायला पाहिजे. माझ्या बोलण्यातनं मी नेहमी सांगत असतो, मी स्वामी विवेकानंदांना गेले 25 वर्ष झालं फॉलो करतोय. स्वामी विवेकानंदांच्या एका वक्तव्यानं माझं आयुष्य बदलून टाकलं होतं. ते वक्तव्य असं होतं की आपण आयुष्यामध्ये काय काम करतो याच्यापेक्षा कुठल्या लोकांसोबत राहून करतो ते आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं असतं आणि ते तुमच्या आयुष्यामध्ये खरं यश देण्यासाठी तुम्हाला मदत करतं. म्हणून मित्रांनो, चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, चांगले व्हिडिओ बघा. तुम्हाला जर बघायचंच असेल, व्हिडिओवर व्हॉट्सअपवर जर राहायचं असेल, चांगल्या लोकांच्या संपर्कात राहा, ज्यातनं तुम्हाला ज्ञानार्जन मिळेल. हुशार लोक नेहमी व्हॉट्सअपवर ज्ञानाच्या, बुद्धिमत्तेच्या, व्यवसाय वृद्धीच्या, अभ्यासाच्या, नवीन कौशल्याच्या, नवीन सिलेबसच्या गोष्टी करत असतात. वाह्यात आणि फालतू मित्र कॉमेडी जोक्स, कॉमेडी सीन्स, कॉमेडी व्हिडिओ पाठवत असतात. मला असं बिलकुल म्हणायचं नाही की तुम्ही त्यांच्या एंटरटेनमेंटला बाधा घाला किंवा चांगले व्हिडिओ बघण्याऐवजी तुम्ही कॉमेडी व्हिडिओ बघू नका. परंतु ते किती बघायचे, किती वेळ बघायचे, कुठल्या पद्धतीनं बघायचे याचं भान जर आपल्याला राहिलं तर मला असं वाटतं की सकारात्मकता आपल्यामध्ये यायला सुरुवात होईल. आता ही सकारात्मकता किंवा ज्याला आपण कॉन्फिडन्स म्हणतो, याचे साईन काय आहे? व्हॉट आर द साईन ऑफ कॉन्फिडन्स? आत्मविश्वासाची लक्षणं काय काय आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो. आता सगळ्यात पहिले आत्मविश्वासाचं पहिलं जे कॉन्फिडन्सचं जे पहिलं साईन आहे ते आहे, दे डिस्प्ले कंपोज अपोजिट टू द रिझन इन्स्टेड ऑफ इमोशन्स. सगळ्यात पहिलं सकारात्मकतेचं लक्षण आहे की आपल्या इमोशन्स, भावनांना बाजूला ठेवून प्रोफेशनल पद्धतीने विषयाची हाताळणी करणं. म्हणजे बी प्रोफेशनल दॅन द इमोशनल. बघा, जी लोक प्रोफेशनल असताना कट टू कट बोलतात त्यांचा आपल्याला नेहमी राग येतो.
कारण का की आपल्याला घोळून घोळून फापट पसारा करून सांगणारे व्यक्ती आवडतात. परंतु घोळून घोळून एखादी गोष्ट बोलणे आणि कट टू कट बोलणे याच्यामधला फरक असा आहे की घोळून घोळून बोलणारा व्यक्ती आपली एनर्जी आणि आपला वेळ वाया घालत असतो. प्रोफेशनल लोक कमी वेळेमध्ये कमी शब्दामध्ये सांगून मोकळे होत आणि दूरच्या कामाला लागतात. म्हणून परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा उच्चांक जर आपण बघितला तर त्यांची मानसिकता कमी वेळेमध्ये जास्त प्रश्न सोडवण्याची असते आणि कमी आत्मविश्वास, लो कॉन्फिडन्स असणाऱ्या लोकांना एखाद्या विषयाला घोळून घोळून प्रूव्ह करण्यासाठी 10-10 पानाचा निबंध लिहिण्यामध्ये असते. म्हणून सगळ्यात पहिले इमोशन्सला बाजूला ठेवून आपण प्रोफेशनल वागायला लागलो तर ते कॉन्फिडन्सचं, आत्मविश्वासाचं पहिलं लक्षण असेल. दुसरं लक्षण आहे, दे आर नॉट इझिली ऑफेंडेड सिम्पली बिकॉज दे नो देअर वर्थ. ही लोक सहजासहजी कुणाला तोंडी लागत नाही आणि आर्ग्युमेंट करत बसत नाही, कारण त्यांचा व्हॅल्यू त्यांना माहीत असतं. एखाद्या बुद्धिमान माणसासमोर जर एखाद्याने मूर्खासारखं काही विचारलं तर तो माणूस त्याला दुर्लक्ष करतो. असं नाही की त्याला उत्तर येत नाही आणि हा मूर्ख माणूस असं समजतो हे त्याला उत्तर येत नाही म्हणून त्याने माझा प्रश्न इग्नोर केला. मित्रांनो, याला खरा कॉन्फिडन्स म्हणतात. एखाद्या गोष्टीचं उत्तर न देता टाळणे आणि त्याला समजून सांगणे की तू मला मूर्ख प्रश्न विचारलेला आहे. जसं पंतप्रधानांना आमच्या ग्रामपंचायतीमध्ये लाईट लावण्याची किंवा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी कुणाला भेटावं लागेल हा प्रश्न विचारणं म्हणजे मूर्खता आहे. म्हणून वर्थ काय आहे, आपली व्हॅल्यू काय आहे ते समजून प्रश्नाला उत्तर देणं, लोकांशी संवाद साधणं म्हणजे हे दुसरं लक्षण आहे तुमचा आत्मविश्वास असल्याचं. तुम्ही आत्मविश्वासू आहात का नाही याचं लक्षण. पहिलं लक्षण आहे की आपल्या इमोशन्सला बाजूला ठेवून प्रोफेशनल वागणे. दुसरं आहे की ही लोक इझिली एनकॅश होत नाही, कारण ह्या लोकांना स्वतःची व्हॅल्यू माहिती असते. म्हणून दुसऱ्याबरोबर बोलताना का, कुठे, कसं आणि किती बोलायचं हे लक्षात ठेवा. परमेश्वराने बोलायला तोंड दिलंय म्हणून आपण काहीही बोलायचं नसतं, कारण काहीही बोलल्यामुळं कळत न कळत आपण आपला कॉन्फिडन्स आणि आपली व्हॅल्यू समोरच्या लोकांमध्ये कमी करून घेत असतो. फक्त फरक एवढा असतो की तिथं आपल्याला तोंडावर कोणी सांगत नसतं, परंतु आपल्या बोलण्यातनं, लोकांच्या बॉडी लँग्वेजवरनं आणि त्यांच्या प्रतिसादावरनं कुणाला कळो ना कळो पण आपल्याला कळतं की आपण व्हॅल्यू ॲडेड केलं की मूर्खपणानं बोललो. यानंतर साईन ऑफ कॉन्फिडन्स नंबर 3, दे स्पीक विथ अथॉरिटी. ही लोक बोलताना अधिकाराच्या टोनमध्ये बोलतात. जसं फॉर एक्झाम्पल, मी मंदारला विचारलं, अरे मंदार उद्या आपल्याला नागपूरला जायचं, येतो का? मंदार आपण जाऊया का? आणि तिसरा अथॉरिटी टोन आहे, मंदार उद्या 5च्या गाडीने आपल्याला नागपूरला जायचं, मी बुकिंग करतोय, संध्याकाळी 4:30ला पिक करायला येतो. दे स्पीक विथ अथॉरिटी टोन. आत्मविश्वासानं कोण लोक बोलतात की ज्या लोकांना ते काम करण्याची 100% खात्री असते आणि त्यांना माहिती असेल की हे काम करण्याचे कौशल्य, स्किल्स किंवा हव्या असणाऱ्या गोष्टी माझ्यामध्ये पूर्णतः भरलेल्या आहे. जसं एखाद्या हात नसणाऱ्या माणसाला हंडा उचलायला सांगणं हे एक वेगळं उदाहरण आहे. आता हात नसणारा माणूस देखील हंडा उचलून पाणी भरतो की नाही भरतो? तो त्या हंड्यामध्ये भरलेलं पाणी पाईप टाकून आपल्या पायानी पाईप ओढून आपल्या माठापर्यंत नेऊ शकतो आणि पाण्यात भरू शकतो. हे बघा, आपल्याकडे कुठली गोष्ट नाहीये म्हणून आपण काय काम करू शकत नाही हे सांगण्यासाठी सगळं जग बसलेलं आहे. माझ्याकडे कुठल्या गोष्टी आहे आणि त्यातनं मी काय चांगलं करू शकतो हा विचार करणं म्हणजे आत्मविश्वास आहे. आता आत्मविश्वासाचं चौथं लक्षण आहे, दे सेलिब्रेट ऑदर्स. म्हणजे दुसऱ्याच्या छोट्या छोट्या गोष्टींना ते सेलिब्रेट करतात. जसं आता मंदार काही बोलला तर मी त्याच्या गोष्टीचा आनंद सेलिब्रेट केला आणि मी सांगितलं की माझ्यासारखा एक वक्ता मी तयार केला. दिस इज अ साईन ऑफ कॉन्फिडन्स. म्हणजे काय की दुसऱ्या व्यक्तीच्या गुणांची, चांगुलपणाची चौकशी करणं, त्याचा ओहापोह करणं, ते लोकांना सांगणं किंवा दुसऱ्या गोष्टीची, दुसऱ्या लोकांच्या चांगल्या गोष्टी, चांगल्या निदर्शनास आणून देणारा वक्ती म्हणजे एक आत्मविश्वासू व्यक्ती असल्याचं हे एक लक्षण आहे. दुसऱ्यांमधले वाईट पॉईंट शोधण्यापेक्षा दुसऱ्यांमधल्या गुणांना शोधायला सुरुवात केलं तर आपला आत्मविश्वास वाढतो. कारण दुसऱ्यांमधले वाईट गुण शोधणं ही काही वाईट गोष्ट नाही, पण वाईट गुण शोधण्यासाठी आपल्या डोक्यामध्ये वाईट विचार आणावा लागतो आणि ज्याच्या डोक्यामध्ये वाईट विचार येतो ती व्यक्ती कधीही सकारात्मक होऊ शकत नाही. मित्रांनो, हे तुम्ही दखल घ्या आणि या गोष्टीची जाणीव ठेवा. म्हणून नेहमी जर शोधायचं असेल आणि बोलायचं असेल तर सकारात्मक शोधा आणि सकारात्मक बोला. यानंतर पॉईंट नंबर 5, दे आर डिफेन्सिव्ह. ही लोक खूप रिझर्व्ह असतात आणि डिफेन्सिव्ह असतात. ते फार काही गोष्टीमध्ये जाऊन फापट पसारा करून लोकांना बोलत बसत नाही. कमी शब्दामध्ये ते आपलं काम करतात आणि पुढे निघून जातात. यानंतर आहे, दे फोकस ऑन देअर स्ट्रेंथ. ही लोक आपल्यामध्ये असणाऱ्या चांगल्या गोष्टींवर, स्ट्रेंथवर फोकस करतात. आपण फोकस कशावर करतो?
आपल्या विकनेसेसवर. मी पुन्हा एकदा सांगतो, माझ्याकडं काय नाही आहे याची काळजी जगामध्ये आपण करत बसण्यापेक्षा माझ्याकडं काय आहे आणि मी काय करू शकतो हा विचार जर करायला लागला तर 50% विद्यार्थी MPSC मध्ये पास करू शकतील, व्यापारी वर्गामध्ये व्यावसायिक वृद्धी होईल आणि तुमच्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा फरक पडेल. मगाशी मी कॉन्फिडन्समध्ये फॅमिलीमध्ये सुद्धा सांगितलं, एखादी मुलगी लग्न करून घरामध्ये गेल्यानंतर तिला कॉन्फिडन्स असतो की मी ही फॅमिली कशी असून या फॅमिलीला मी माझ्या प्रेमामध्ये ठेवणार आणि मी यांची खूप सेवा करणार आणि माझं घर मी तुटून देणार नाही. कित्येकदा परिवारामध्ये आपापसामधील कॉन्फिडन्स कमी झाल्यामुळे परिवार तुटतात आणि वितुष्ट निर्माण होतं. म्हणून परिवारामध्ये आणि आपल्या घरामध्ये जर आपल्याला संतुष्टी आणि कॉन्फिडन्स हवा असेल तर आपण आपल्या सकारात्मक विचाराच्या माध्यमातून चांगलं वागायला पाहिजे. यानंतर पुढचं आहे स्ट्रेंथवर फोकस करणे. त्यानंतर आहे दे टेक इनिशिएटिव्स. ही लोक इनिशिएटिव्स घेतात, म्हणजे कुठली गोष्ट करण्यासाठी स्वतः पुढाकार घेतात. एखादी गोष्टीमध्ये पुढाकार कोण घेतो? जो हुशार आणि नॉलेजेबल असतो. मठ्ठ आणि ढ विद्यार्थी मागे सरकतात. जसं फॉर एक्झाम्पल एखादा स्टेज शो चालू आहे, स्टेज शो, एखादा जादूगार जादू करतो आणि तो म्हणतो की एखादा व्हॉलेंटियर पुढे या, पटकन 2 मुलं उठतात आणि पळतात. ती असतात कॉन्फिडंट. बाकीचे लोक एकमेकाकडे बघत असतात, मला हाका मारतो का, मला हाका मारतो का. त्यांचा आत्मविश्वास हा पूर्ण नसतो, म्हणून ते उभं राहायला घाबरतात. म्हणून जी लोक पुढाकार घेतात ती आत्मविश्वासू असतात. यानंतर आहे दे मेंटेन अन ओपन बॉडी पोश्चर. ही लोक अतिशय खुल्या मनानं आणि ओपन बॉडी लँग्वेजनं वागतात. ओपन पोश्चर, ओपन बॉडी लँग्वेज म्हणजे जे काय करायचं ते बिंदास करतात, कोणाला भीड घालत नाही, कोणाला भीक घालत नाही. ही लोक जसं एखादा वक्ता असतो, त्याला तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये नेऊन बोलायला सांगा, तो जर पारंगत वक्ता असेल तो जगामध्ये कुठल्याही विषयावर एक अर्धा तास बोलू शकतो. त्याची बॉडी लँग्वेज, त्याचं पोश्चर हे अतिशय उत्तम पद्धतीने असतं. म्हणून जी लोक मोकळे हात सोडून अतिशय कॉन्फिडेंटली चालतात ती चांगली वक्ते किंवा सकारात्मक दृष्टिकोनाची लोक असतात. म्हणून आपण आपलं पोश्चर हे ओपन ठेवलायचं. दुसरं पोश्चर येतं क्लोज पोश्चर. क्लोज पोश्चर म्हणजे काय की गरज असेल तर आपलं कौशल्य दाखवणे. ती लोक कधी आयुष्यात मोठी होऊ शकत नाही. उत्तम नेतृत्व, उत्तम कौशल्य आणि सकारात्मक आत्मविश्वास असणारी व्यक्ती खुल्या पोश्चरनं आणि मोठ्या आत्मविश्वासानं वागत असते. त्यानंतर 8वी गोष्ट आहे दे डू थिंग्स इन अ डिफरंट अँड पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. या लोकांची काम करण्याची पद्धत ही वेगळी असते. कसं मी तुम्हाला सांगतो. यशस्वी लोक तीच गोष्ट करतात जी गोष्ट अपयशी लोक करत नाही, आणि अपयशी लोक त्याच गोष्टी करतात ज्या गोष्टी यशस्वी लोक करत असतात. म्हणून आयुष्यामध्ये आपल्याला जर काम करायचं असेल तर आपण डिफरंट पोश्चरमध्ये पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनं करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल एखादा आपला जवळचा मित्र आहे आणि तो नाल्यामध्ये किंवा गटारामध्ये पडलाय, म्हणून बाकीचे लोक त्याच्यावर हसतात. बुद्धिमान माणूस जो असतो तो आपल्या मित्राला काढण्याचा प्रयत्न करतो आणि जर तो बाहेर निघाला नाही तर तो सुद्धा त्याच्यात उडी मारतो आणि त्याला म्हणतो चल दोघं आता सोबत वर निघू. याला म्हणतात डुईंग द थिंग्स इन अ डिफरंट वे. 90% लोक हसत बसतील, त्याची मजा करत बसतील आणि त्याची दुर्गंधी करत बसतील, पण खरा आत्मविश्वासू जोडीदार तोच असेल जो त्याच्यावर उडी मारेल, म्हणेल चल आता आपण दोघं मिळून वर येऊ. म्हणून मित्रांनो, तुम्ही कुठली गोष्ट करताना काय ॲटिट्यूडनी करतात यावरनं देखील तुमचा आत्मविश्वास किती चांगला आहे हे समजण्यासाठी मदत होते. यानंतर गोष्ट क्रमांक 9 आहे दे आर कॉन्फिडंट अबाउट देअर स्किल्स. ही लोक आपल्या कौशल्याबाबतीत खूप विश्वासू असतात. जसं फॉर एक्झाम्पल मला जगामध्ये कुठेही जर तुम्ही नेलं आणि बोलायला सांगितलं, आय नो माय स्किल्स, मला माझे स्किल्स माहिती आहे. मी जगामध्ये कुठल्याही भाषेमध्ये तुम्ही मला सांगा, तुम्ही मला रशियामध्ये सांगा, बँकॉकमध्ये सांगा, लंडनमध्ये सांगा, चायनामध्ये सांगा, भले एखाद्यास माझं इंग्लिशमधलं वक्तव्य त्याला कळणार नाही, परंतु माझा मुद्दा त्याच्या डोक्यामध्ये घालण्याचं कौशल्य माझ्यामध्ये आहे हे मला माहिती आहे. कारण कधी कधी बऱ्याचदा शब्दाविना देखील खूप मोठे मोठे मेसेज आपल्याला मिळतात. मी आता काल एक व्हिडिओ बघत होतो की एका ठिकाणी खूप लोक जेवायला बसले आणि अन्नाची नासाडी करून ती लोक अन्न डस्टबिनमध्ये टाकत होते आणि दुसऱ्या बाजूला एक भिकारी होता की एक माणूस ते अन्न उरलेलं एका पिशवीमध्ये भरून त्या भिकाऱ्याला देत होता. एक सुद्धा शब्द याच्यामध्ये नव्हता, फक्त साईन होते. पण याच्यावरनं कळलं की समोरची व्यक्ती किती चांगली आहे की ज्यांनी टाकाऊमधनं टिकाऊ की अन्न नाल्यामध्ये किंवा डस्टबिनमध्ये फेकून ते दुसऱ्याच्या पोटात आणि घाणीत जाण्यापेक्षा त्यांनी लोकांच्या पोटात घातलं. म्हणून कधी कधी तुमच्या कृतीतनं, तुमच्या ॲटिट्यूडमधनं, तुमच्या स्किल्समधनं तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं. यानंतर शेवटचा साईन आहे दे हॅव 100% सेल्फ बिलीव्ह. त्यांना 100% त्यांच्यामध्ये आत्मविश्वास असतो की ही गोष्ट मी करू शकेल. आता हा 100% बिलीव्ह कसा येतो? ज्या वेळेस ही गोष्ट तुझ्यासाठी अशक्य आहे हे सांगायला आजूबाजूला कोणी नसेल त्यावेळेस तुमचा आत्मविश्वास 100% असतो.
मी तुम्हाला फार वेळेस मागच्याच यशाच्या गुरुकिल्लीमध्ये मी आत्मविश्वासावर तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली. एक खूप बारीक मुलगा होता आणि तो त्याच्यापेक्षा जास्त वजनाच्या मुलाला विहिरीतनं बाहेर काढलं आणि गावामध्ये येऊन स्टोरी सांगितली. माझ्या मते ही मित्रांना तुम्हाला स्टोरी माहिती असेल, करेक्ट. आता ही स्टोरी म्हणजे काय आहे तर सगळ्या लोकांना त्यांनी सांगितलं, पण कुणी विश्वास ठेवला नाही की एवढा लुकडा मुलगा एवढ्या 70-80 किलोच्या मुलाला विहिरीतनं काढू शकतो. त्यावेळेस त्या गावातला एक सुज्ञ व्यक्ती होता, त्यांनी सांगितलं की तो त्या मुलाला यासाठी काढू शकला कारण त्या लुकड्या मुलाला तिथं सांगायला कोणी नव्हतं की तुझ्यासाठी ही गोष्ट इम्पॉसिबल आहे. म्हणून मित्रांनो, जोपर्यंत तुम्हाला आत्मविश्वास आहे तुम्ही करू शकता ना, तोपर्यंत जगामध्ये कुणाची वाट बघू नका. तुम्हाला जगामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर मी सगळ्यात मोठं एक वाक्य आज तुम्हाला सांगणार आहे. ते वाक्य जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात आज कळालं तर आयुष्यामध्ये कधीही तुम्ही निगेटिव्ह होऊ शकत नाही. याचं वाक्य असं आहे की सबसे बडा है रोग. याचं उत्तर असं आहे, सबसे बडा है रोग क्या कहेंगे लोग. जोपर्यंत क्या कहेंगे लोग या विचारातनं तुम्ही बाहेर पडत नाही तोपर्यंत तुम्ही कधीही 100% विश्वास संपादन करू शकत नाही. कारण लोक काय विचार करतील याचा जर आपण विचार करत बसलो तर आपण चांगल्या गोष्टी कधी विचार करू शकत नाही. अनेक लोक बघा, आता या मिशन प्रशासनाच्या कार्यक्रमाला काही लोक म्हणतात की तुम्ही पारायणे बंद करायला लावता, देवळं बंद करायला लावता, सामाजिक कार्यक्रम बंद करायला लावतात आणि तुमचं फक्त प्रशासनच घेऊन फिरायचं कारण तुम्ही करतात म्हणून. नकारात्मक दृष्टिकोन. सकारात्मक दृष्टिकोन काय सांगतो की मी म्हणत नाही की देवधर्म करू नका. मी सुद्धा खूप आध्यात्मिक माणूस आहे. ज्ञानेश्वरी, भगवद्गीतेचा माझा प्रचंड मोठा अभ्यास आहे. वक्ता असल्यामुळे मला ते वाचावं लागतं. माझं म्हणणं काय की 10 मंदिरं बांधण्यापेक्षा एक अधिकारी घडवा आणि त्या एक अधिकाऱ्याकडनं आपल्या जिल्ह्यातल्या 100 गावामध्ये मंदिरं बांधून घ्या. सकारात्मक दृष्टिकोन. मी म्हणत नाही पारायण करू नका, पारायण करा, पण लाखोनी खर्च करण्यापेक्षा हजारोनी खर्च करा आणि त्यातल्या काही पैशामधनं MPSC FPSCच्या विद्यार्थ्यांना पुस्तकांमध्ये मार्गदर्शन करा, त्यांना पुस्तकांचं ज्ञानदान करा. भगवद्गीता वाचल्याने पुण्य मिळत नाही तर भगवद्गीतेसाठी होणारा खर्च वाचवून त्या पैशामध्ये एखाद्याचं पोट भरणं किंवा एखाद्याला एक पुस्तक विकत घेऊन देणं याला खरं भगवद्गीतेचं पुण्य म्हणतात. बघा, परमेश्वर काय सांगतो, दुसऱ्याचं कल्याण करा. मी म्हणत नाही घरामध्ये सत्यनारायण पूजा करू नका. सत्यनारायणची पूजा थोडक्यात करा आणि उरलेल्या पैशामध्ये एखाद्या गरीबाला जीव घाला. दुसऱ्याचं भलं बघणारा, दुसऱ्याला नेहमी चांगलं देण्याची अपेक्षा बाळगणारा माणूस हा आयुष्यामध्ये नेहमी सकारात्मक असतो. मला 100% खात्री की ही जी 10 लक्षणं मी तुम्हाला आज सांगितलेली आहे सकारात्मकतेची, ही तुम्ही तुमच्यामध्ये शोधणार. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो, हाऊ डू यू गेन द कॉन्फिडन्स, की हा आत्मविश्वास बाबा मिळवायचा कुठून? कुणाच्या किराणा दुकानात मिळतो, कुठल्या मालाच्या दुकानात मिळतो, कुठल्या शॉपमध्ये मिळतो, कुठल्या बँकेत ठेवलेला आहे का कुठल्या ATM मध्ये जाऊन कार्ड स्वॅप केलं की आत्मविश्वास मिळतो? आता आपण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाताळत आहोत, आपला आत्मविश्वास कसा मिळवायचा. त्यासाठी काही महत्त्वाचे 10 मुद्दे मी तुम्हाला सांगतो, याची नोंद घ्या. सगळ्यात पहिले मुद्दा आहे की व्हिज्युअलाइज युअर सेल्फ ॲज यू वॉन्ट टू बी. सगळ्यात पहिले विचार करायला सुरुवात करा की तुम्हाला काय व्हायचं आहे आयुष्यामध्ये. जसं फॉर एक्झाम्पल एखादं उदाहरण घ्या एखाद्या गावाचं. फॉर एक्झाम्पल लेट्स, आता माझ्यासमोर मला सौरभ दिसत आहेत. सौरभ यांचं लोणीमध्ये एक छोटंसं दुकान आहे आणि सौरभने आता त्या ठिकाणी मॉल टाकलेला आहे, राईट. हा मॉल एका रात्रीमध्ये किंवा त्यांना लॉटरी लागली म्हणून मिळालेला नाही. 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष यांनी स्वप्न बघितले असतील, डोक्यामध्ये संकल्पना मांडली असेल की मला असं काहीतरी माझ्या आयुष्यात करायचंय, म्हणून ते स्वप्न साकार होण्यास मदत आली. म्हणजे मगाशी मी जे तुम्हाला सायकोलॉजी सांगितली, कुठलीही गोष्ट आयुष्यात दोनदा घडते, एकदा तुमच्या विचारात आणि दोनदा प्रत्यक्षात. म्हणून तुम्हाला जर IAS अधिकारी व्हायचंय, तुमच्या गावातला सगळ्यात मोठा व्यापारी व्हायचंय, घरातली सगळ्यात आवडती व्यक्ती व्हायचंय, सगळ्यात चांगली सून, सगळ्यात चांगला मुलगा, सगळ्यात चांगली लाडकी नात, सगळ्यात चांगलं लाडकं कुणाचं व्हायचं असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला जे व्हायचंय त्याची कल्पना तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये तयार करायला पाहिजे, त्याची छबी तुम्हाला निर्माण करता आली पाहिजे. तुम्ही व्हिज्युअलाइज करायला पाहिजे, ज्याला म्हणतात उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघणं. उघड्या डोळ्यानं स्वप्न बघणारी लोक वॉरियर ॲटिट्यूडचे असतात, म्हणून ते जगामध्ये इतिहास लिहितात. झोपलेल्या डोळ्यांनी स्वप्न बघणारी लोक आळशी असतात, म्हणून ते आयुष्यामध्ये नेहमी स्ट्रगल करत असतात. हे वाक्य ज्याला कळेल त्याच्या आयुष्यामध्ये आज कलाटणी मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून उघड्या डोळ्यानं पहिले व्हिज्युअलाइज करायला सुरुवात करा. हां, लोक हसतील, हसणे दो. तुम्ही संकल्पना मांडली की मी 10 वर्षानंतर या गावामध्ये मॉल बांधणार आहे, ग्रामपंचायत असणाऱ्या 500-600 खेड्याच्या गावामध्ये मॉल बांधणार म्हटलं, लोक हसणार. ज्यावेळेस तुम्ही नवीन संकल्पना मांडतात त्यावेळेस प्रत्येक व्यक्ती हसतो. चाणक्यानं जेव्हा अखंड भारताची संकल्पना मांडली त्यावेळेस अर्ध जग त्याच्यावर हसलं होतं.
टिपू सुलतानानं ज्यावेळेस संकल्पना मांडली विश्वनिर्मितीची त्यावेळेस लोक त्याच्यावर हसले. गौतम बुद्धांनी ज्यावेळेस ज्ञानाचा प्रसार करायला सुरुवात केली त्यावेळेस त्यांच्यावर हसले. परंतु हसणाऱ्या लोकांची तमा न बाळगता त्यांना माहिती होतं की ते हे करू शकतात, ते करत राहिले. मित्रांनो, तुमच्या स्किलचा, नॉलेजचा तुम्हाला जर 100% विश्वास असेल तर तुम्ही एखादी चुकीची गोष्ट सुद्धा जर कन्सिस्टन्सीनी करत राहिला तर ती चुकीची गोष्ट एका दिवशी चांगली सिद्ध होते आणि जनकल्याण करून जाते. याच्यामध्ये जगात अनेक उदाहरणं आपण पाहिली. म्हणून पहिला कॉन्फिडन्स जर आपल्याला मिळवायचा असेल तर आपल्याला जे हवं ते व्हिज्युअलाइज करायला पाहिजे. यासाठी मी तुम्हाला एक डॉक्युमेंट रेफर करतो, त्याचं नाव आहे द सिक्रेट. ज्या डॉक्टर रोंडा ब्रानचा मी आपल्याला उल्लेख केला, या जगातल्या लंडनमध्ये स्थित जगातल्या सगळ्यात मोठ्या सायकॅट्रिस्ट आहे. प्रत्येक माणसाच्या मेंदूमधील 14,500 नसांचा, धमनींचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. आणि त्यांच्याबरोबर डॉक्टर बॉब प्रॉक्टर म्हणून आहे, यांचं यूट्यूबवर एक डॉक्युमेंट आहे, त्याचं नाव आहे द सिक्रेट. आता द सिक्रेट हे डॉक्युमेंट 14 ते 15 वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यामध्ये दिलेलं आहे. परंतु जे डॉक्युमेंट 1 तास 31 मिनिटं चालतं आणि जे डॉक्युमेंट चालू केल्यानंतर प्राईम व्हिडिओ प्रेझेंट हे नाव येतं, ते डॉक्युमेंट आपण हिंदीमध्ये बघा. सिक्रेट इन हिंदी हे यूट्यूबवर टाकलं तर यातनं तुमचं आयुष्य बदलू शकेल. त्यानंतर कॉन्फिडन्स मिळवण्यासाठी माईक निवड दे ना. यानंतर कॉन्फिडन्ससाठी दुसरे अफर्मेशन युअरसेल्फ. अफर्म युअर सेल्फ म्हणजे काय, की एखादी गोष्ट तुम्हाला जर आत्मविश्वासानं करायची असेल तर पहिले तुम्ही स्वतःला विश्वासात घ्या की मी हे करू शकतो. तुम्ही स्वतःला जर एकदा आत्मविश्वासात घेतलं ना बॉस, जगाला आत्मविश्वास घेण्यासाठी तुम्हाला वेळ लागत नाही. कारण जगाचा बदल हा आपल्या स्वतःपासून सुरू होत असतो. हे स्वामी विवेकानंदांना सांगितलेलं वाक्य जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे डू वन थिंग दॅट स्केअर यू एव्हरीडे. म्हणजे तुम्हाला भयभीत करणारी, भीती वाटणारी गोष्ट, कुठली गोष्ट रोज एकदा करायची. याच्यामुळे आत्मविश्वास निर्माण होतो. मी तुम्हाला पॉईंट सांगत आहे हाऊ टू गेन द आत्मविश्वास, की आत्मविश्वास मिळवण्यासाठी काय करायला पाहिजे. याच्यामधले चौथा मुद्दा आहे डू द थिंग्स एव्हरीडे विच स्केअर यू. तुम्हाला भीती वाटणारी काढणारी गोष्ट, जसं एखाद्या माणसाला भाषण करायची भीती असते, रोज 10 मिनिटं आरशासमोर उभं राहायचं आणि बोलायचं. रोज 10 लोक गोळा करायचे, चहा पाजायचं आणि बोलायचं. त्याच्यामुळे तुमची भीती कमी होते आणि जो माणूस भीती कमी करतो तो आयुष्यात मोठा होतो. यशस्वी योद्धा तोच असतो जो भीतीला मागे सारून शून्यातनं विश्वनिर्मितीची संकल्पना मांडतो. जर तुम्ही आज शून्यात आहात तर पॉझिटिव्ह घ्या की शून्यातनं जो माणूस सुरू करतो त्याच्यामध्ये हारण्याची भीती नसते, गमावण्याची काहीच भीती नसते. म्हणून आपण कुठली गोष्ट भीती वाटणारी वारंवार केली हे लक्षात घ्या. तुम्हारे पास गंवाने के लिए अभी कुछ है ही नहीं. ते म्हणतात ना, नंगा नहाएगा क्या और निचोड़ेगा क्या, लेकिन नंगे से खुदा भी डरता है अगर वो अपने आत्मविश्वास से अपना पॉइंट उसके सामने रखता है. म्हणून थोडासा विचार करताना आपण आपली गोष्ट जी भीतीदायक आहे ती रोज करावी. त्यानंतर एक क्वेश्चन द इनर क्रिटिक. आपल्या स्वतःला प्रश्न विचारायला सुरुवात करा. किती लोक आहेत, बुद्धिमान लोक स्वतःसाठी रोज अर्धा तास काढतात. आता तुम्ही म्हणताल की काय बुवा स्वतःसाठी काढायचं म्हणजे वेड्यासारखं एकटं गप्पा मारायचं का. तुमच्या माहितीसाठी मला जर सांगायचं असेल तर स्वामी विवेकानंदा, अब्दुल कलाम, आत्ताचे नरेंद्र मोदी 1-1, 2-2 तास स्वतःला रूममध्ये कोंडून घेतात. तुम्हाला माहिती आहे का ही गोष्ट सगळ्यांना? रेज युअर हँड. गुड. का घेतात? कारण ते स्वतःला प्रश्न विचारतात. मी काय करतोय, मी कुठे चाललोय, मी काल जे केलं ते योग्य केलं का, या गावामध्ये मी मॉल उभं करायचं स्वप्न बघितलं ते करेक्ट आहे का, किंवा मी मॉलचं बांधकाम हातात घेतलं एवढं मोठं कर्ज करून, मी योग्य करतोय का. तुमच्या आत्म्याला स्वतःला प्रश्न विचारायला सुरुवात करा. त्या मिळणाऱ्या उत्तरातनं तुम्हाला आत्मविश्वास कमवण्यासाठी खूप मदत होईल. यानंतर पुढचा पॉईंट आहे टेक द 100 days रिजेक्शन चॅलेंज. 100 दिवस असं गोष्ट घ्या की जगातलं कुठलंही रिजेक्शन तुमच्या समोर आलं तर तुम्ही घाबरणार नाही. जो माणूस आयुष्यामध्ये 100 नकारात्मक रिजेक्शन झेलू शकतो तोच आयुष्यामध्ये इतिहास घडवू शकतो. डॉक्टर अब्दुल कलाम यांना 100 वेळेस रॉकेट बनवण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. वॅटसन ज्यांनी जगामध्ये बल्बचा शोध लावला त्यांनी 1000 वेळेस तो बल्ब फोडला आणि बनवला. 1001 वेळेस तो लाईट लागला. म्हणून मित्रांनो, रिजेक्शन ज्या दिवशी तुमच्या आयुष्यात येतात त्या दिवशी तुम्ही ठरवा की तुम्ही आयुष्यात खऱ्या मार्गावर आहात. अपयश त्याच व्यक्तीला मिळतं जी व्यक्ती प्रयत्नशील असते आणि प्रयत्नशील व्यक्ती नेहमी कॉन्फिडंट असते. म्हणून जर तुम्हाला रिजेक्शन येत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही आयुष्यामध्ये चांगल्या मार्गावर आहात. यासाठी एक पिक्चर आहे गुरु, अभिषेक बच्चनचा. त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे, जब दुनिया तुम्हारे बारे में बुरी बातें करने लगे तो समझ लेना कि तुम जिंदगी में तरक्की की राह पे चल रहे हो.
आणि मित्रांनो, तुमच्या बाबतीत वाईट जर लोक बोलत असतील तर याचा असा विचार करा की तुमच्या बाबतीत वाईट लोक बोलतायत यासाठी तुम्हाला खूप काही सत्कर्म करावे लागतात. जी व्यक्ती तुमच्या बाबतीत जी लोक वाईट बोलतात, ज्या वाईट बोलणाऱ्या व्यक्तीला, म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्याबद्दल जर लोक वाईट बोलत असतील तर तुमच्याबद्दल लोकांनी वाईट विचार करावा यासाठी त्या व्यक्तीला खूप काही चांगली कामं करावं लागतात. म्हणून त्या गोष्टीला सकारात्मकतेने घ्यायला सुरुवात करा. यानंतर पुढचं आहे सेट युअर सेल्फ अप टू विन. यशस्वी झाल्याशिवाय मी सोडणार नाही हे तुम्ही माइंडसेट करा. मी तुम्हाला या ठिकाणी एक कथा सांगतो की एखादी गोष्ट जिद्दीनं कशी मिळवायची, कौशल्य नसताना सुद्धा. एक गाव होतं आणि त्या गावामध्ये बरेच वर्षापासून पाऊस पडत नव्हता. त्यामुळे बऱ्याच वर्षानंतर पाऊस न पडल्यामुळे त्या गावातली लोक खूप हताश झाली होती. अनेक महाराज, अनेक लिंबू टोना विज्ञान सगळं केलं तरी त्या गावामध्ये पाऊस पडत नव्हता. त्या गावामध्ये एक साधू आला आणि त्यांनी सांगितलं की इथून 100 मीटर गावामध्ये जर गेला तर एक गुफा आहे, त्या गुफेमध्ये एक संत बसलेले आहे. त्या बाबाला जर तुम्ही गावात आणलं तर तो 100% तुमच्या गावात पाऊस पाडेल. गावातली 10 लोक एकत्र झाली, गाडी बैल केली आणि त्या गावामध्ये गेली आणि त्या बाबाला शोधून काढलं आणि त्याला सांगितलं, बाबा आमच्या गावात येतं का? आमच्या गावात पाणी नाही पडत म्हणे, पाऊस नाहीये म्हणे, आणि आम्हाला असं कळलं की तुम्ही पावसावाले बाबा आहात म्हणून. तो तुम्ही माझी अपॉइंटमेंट घ्या आणि मला नंतर भेटा म्हणे, मी तुम्हाला वेळ देतो त्यावेळेस मी येईल. लोक इतके परेशान झाले की एवढा साधा सिंपल बसलेला माणूस आहे, मस्त टाइमपास करत होता, तो खात होता आणि झोपत होता आणि तो परत अपॉइंटमेंट घेऊन या. याला म्हणतात पोश्चर. 10-12 दिवसांनी परत ती लोक आली, परत म्हटली, तो 2-3 दिवसांनी परत या म्हणे, मी बिझी आहे म्हणे. तो फक्त खायचा आणि झोपायचा. या लोकांच्या डोक्यात प्रश्न आला की अरे हा तर नुसतं खातोय आणि झोपतोय. मग 4थ्या वेळेस गेल्यावर तो म्हटला की ठीक आहे, माझ्या आता मनामध्ये मी माइंडसेट केलेला आहे की मी तुमच्या गावात पाऊस पाडेल, पण माझ्या काही अटी आहे म्हणे. 4 अटी. 1, मला गावाच्या बाहेर एक सुंदर जागा द्या ज्या ठिकाणी माझ्यासाठी एक चांगलं घर बांधून द्या. 2, मला सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी नाश्ता, रात्रीचं बर्गरचं जेवण, मस्तपैकी व्हेज नॉनव्हेज खायला आणि मला मदिरा वगैरे दारू वगैरे प्यायला रोज पाहिजे. 3, मला कोणीही प्रश्न विचारणार नाही. आणि 4, एक चांगलं म्युझिक सिस्टम मला तिथं लावून द्या. गावातल्या लोकांनी विचार केला, हा काय मूर्ख आहे का? गावाच्या बाहेर याला घर बांधून द्या, जागा द्या, म्युझिक सिस्टम लावून द्या, काहीच प्रश्न विचारायचे आणि 4 टाइम खायला आणि प्यायला द्यायचं. पण त्याने आता चला एवढी त्याची कीर्ती ऐकलेली आहे तर चला बाबा करू बघू, आपल्याकडे तसंही काही ऑप्शन नाही. ठरलेल्या वेळाप्रमाणे त्या महाराजांना ते गावात घेऊन आले. गावाच्या बाहेर एक मस्त जंगलाच्या किनारी त्यांनी मैदान केलं. त्या मैदानामध्ये मस्त कुटी बांधली, मस्त म्युझिक सिस्टम वगैरे लावलं आणि बाबा तिथं आले. बाबांचं जंगी स्वागत झालं, सगळं गाव जमा झालं. आता बाबा म्हणे उद्या सकाळपासून मी माझ्या कामाला सुरुवात करतो. म्हणून सगळं गाव पहाटेच येऊन उभं राहिले की बाबा आता काय करणार की ज्याच्यामुळे गावात पाऊस पडणार. सकाळी बाबांचा नाश्ता झाला, बाबा बाहेर आले, मस्त आळस वगैरे दिला, म्युझिक लागला आणि नाचायला सुरुवात केली. अर्धा तास झाला, 1 तास झाला, 2 तास झाला, 3 तास झाला, भरपूर नाचले महाराज. नाचून नाचून थकले, खाली बसले. म्हणे मला भूक लागली, आता मला जेवायला द्या म्हणे. तर लोकांना वाटलं चला बा त्याचं काय असेल. दुपारी जेवायला दिलं, जेवण केलं, 1 तास आराम केला. बाबा परत आले, म्युझिक लागलं, नाचायला सुरुवात झाली. रात्री मस्त प्यायचे, नाचायचे. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, आठवडा झाला, महिना झाला. हा बाबा रोज नुसतं म्युझिक लावतो, खातो, नाचतो. मग लोकांच्या लक्षात आले की हा काहीतरी मूर्ख माणूस आहे आणि याने आपल्याला वेड्यात काढलं. परंतु बाकीच्या लोकांनी त्याला सांगितलं की तुम्ही फक्त वाट बघा, तुमच्या गावात नक्की पाऊस पडेल. मित्रांनो, 1 महिना झाला, 2 महिना झाला, 3 महिना झाला, 4 महिना झाला. बाबा रोज खायचा प्यायचा आणि फक्त नाचायचा. 1 दिवस गावातले लोक वैतागल्याने त्यांनी सांगितलं की याला जर आपण असं पोसत राहिलो तर एक दिवस आपण भिकेला लागू आणि हाय ते पण संपून जायला बसलं. म्हणून ते बाबाकडे आले. बाबाकडे लोक आल्या लोकांना कळलं की बाबांना कळलं की यांच्या डोक्यात काहीतरी आहे. त्यांनी सांगितलं उद्या पाऊस पडणार आहे म्हणे. दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा उठले, म्युझिक लागले, नाचायला लावले आणि खरोखर मित्रांनो एवढा घमाझान पाऊस सुरू झाला की ते संपूर्ण गाव पाण्याखाली वाहून गेला. या गोष्टीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला कळालं नाही की त्या बाबाने असं काय केलं की ज्यामुळे पाऊस पडला. गावातली सगळी मंडळी जमा झाली, बाबाकडे गेली आणि बाबाचे पहिले आभार मानले की तुम्हाला जे काय आम्ही शिवाश्राप दिला त्याबद्दल आम्हाला क्षमा करा, पण आम्हाला आता हे समजून सांगा की तुम्ही काय मंत्र म्हणतात, काय जादू करतात की ज्याच्यामुळे पाऊस पडतो. बाबा म्हणे माझ्याकडे मंत्रबिंत्र काही नाही आहे, मी काही नाही करत म्हणे, मी म्युझिक लावतो, नाचतो. त्याने का बरं? तो माझा असा आत्मविश्वास आहे की मी नाचत राहिलो तर पाऊस पडतो आणि म्हणे पाऊस नाही पडला तर तो मी तोपर्यंत नाचत राहील जोपर्यंत परमेश्वर पाऊस पाडणार नाही. मित्रांनो, आय विल डान्स टिल इट रेन ही गोष्ट ज्याच्या आयुष्यात लक्षात येईल तुम्हाला कळेल की एखादी गोष्ट तुमच्याकडे नसताना तुम्ही आत्मविश्वासाने जर ती करत राहिला ना,
भगवान भी मजबूर हो जाता है और घुटने टेक के तुमको वो चीज़ देने पे मजबूर होता है. म्हणून एक हिंदीमध्ये म्हणे मुद्दे लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो मंजूर खुदा होता है. म्हणून या महाराजांचं उदाहरण जर तुम्हाला कळलं तर माझ्याकडे जादू बिदू काही नाही, फक्त माझा आत्मविश्वास आहे की मी नाचत राहिलो की पाऊस पडतो आणि तो पाऊस पाडायचा. म्हणून हा जो आहे की यू सेट अप युअर सेल्फ ॲज अ विनिंग ॲटिट्यूड, तर ते जिंकण्याचं तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवा. यानंतर पुढचा मुद्दा आहे हेल्प समवन एल्स, दुसऱ्याला मदत करा. जो व्यक्ती दुसऱ्याला मदत करतो त्याला आत्मविश्वास मिळायला सुरुवात होते. आपण दुसऱ्याला मदत त्याच वेळेस करू शकतो ज्यावेळेस आपण कार्यक्षम असतो. काही काही लोक बघा दुसऱ्यांना मदत करण्यामध्ये आपली स्वतःची घरदारं संपवून जातात, परंतु त्यांच्या इतकं नाव कोणी कमवत नाही. आज जगामध्ये तुम्ही मला सांगा काही दानशूर व्यक्ती आहे की ज्यांना आता जाऊन हजारो वर्ष झाले तरी आजही लोक त्यांचं नाव काढतात. जसं उदाहरणार्थ राजा हरिश्चंद्र. का लोक लक्षात ठेवतात? त्यांनी तर त्यांची प्रॉपर्टी, मुलगा विकला, बायको विकली, सगळं दिलं होतं त्या एका ऋषीची दक्षिणा देण्यासाठी. करेक्ट? तर मित्रांनो, जो व्यक्ती देण्याची क्षमता ठेवतो त्यालाच परमेश्वर देण्याची क्षमता ठेवतो. म्हणून आपण देत राहिलं पाहिजे. देत राहिलं तर आपल्याला ते परत मिळतं. यानंतर पुढचा आहे केअर फॉर युअर सेल्फ. स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात करा. जी व्यक्ती स्वतःची काळजी घेऊन बोलते, काळजी घेऊन वावरते, काळजी घेऊन कपडे घालते, काळजी घेऊन बोलते, त्या व्यक्तीमध्ये कॉन्फिडन्स बिल्ड व्हायला सुरुवात होते. निष्काळजीपणानं केलेलं कृत्य आपल्याला विघातक दृष्टिकोनाकडे घेऊन जातं. म्हणून केअर युअर सेल्फ. आता या सेशनमध्ये बसताना माझं बॅकग्राऊंड आज पहिल्यांदा चेंज झालंय. मागच्या 13 सेशनमध्ये तुम्ही बघितलं असेल माझं बसण्याचं लोकेशन वेगळं होतं, परंतु आज मी स्वतः काळजी घेतली. मी कुठले कपडे घालेल, माझ्या भिंतीचा कलर कुठला आहे, मागे मला हे 2 हाऊंस दिसले पाहिजे, वॉच घालेल, अंगठी घालेल, मी कसं बोलेल. बिकॉज वेन यू केअर युअर सेल्फ, आपण जे स्वतःची काळजी, स्वतःला प्रेझेंट करण्याची काळजी घेतो त्यावेळेस चांगला सादरीकरण होऊ शकतं. जसं सेशन सुरू होण्या अगोदर 15 मिनिटं कुणाच्या लक्षात आलं नाही मला माहीत नाही, अनिल सर कंटिन्यू प्रॅक्टिस करत होते की कसं बोलायचं, काय बोलायचं, बॉडी लँग्वेज कशी पाहिजे. हे एका उत्तम वक्त्याचं लक्षण आहे. आणि ह्या प्रॅक्टिसमुळं, या आत्मविश्वासामुळं, या स्वतःच्या घेतलेल्या काळजीमुळं आज ते चांगलं बोलू शकले. म्हणून मित्रांनो, केअर युअर सेल्फ, स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात करा, तुमचा आत्मविश्वास वाढेल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे बी अ ड्रीमर. स्वतःसाठी स्वप्न बघायला सुरुवात करा. आपण नेहमी स्वप्न गरिबीचे, दलिंद्रीचे, नुकसानाचे, दुर्घटनेचे, निगेटिव्हचे, मरणाच्या बातमीचे बघतो. म्हणून आपल्या आयुष्यात तसं घडतं. प्रत्येक ठिकाणी सजीव सृष्टी असते, ज्याला आपण वास्तुदेवता म्हणतो, ती तथास्तु म्हणते. मित्रांनो, स्वप्न बघा. स्वप्न बघायला पैसे लागत नाही. मी लहानपणी असताना माझं पूर्ण आयुष्य झोपडपट्टीमध्ये गेलेले. कोलारमध्ये आम्ही झोपडपट्टीमध्ये राहायचो. माझं 12वीचं शिक्षण होईपर्यंत मी झोपडपट्टीमध्ये राहायचो. पण मी खूप परमेश्वराचा आभारी आहे की माझ्या आईवडिलांनी माझ्यावर असे संस्कार केले की तिथले कुठले गुण माझ्यामध्ये नाही. आणि दुसरं सगळ्यात मोठं कंट्रीब्युशन माझ्या आयुष्यात आहे स्वामी विवेकानंदांचं, की ज्यांच्या विचारामुळे मी आज आयुष्यामध्ये काहीतरी करू शकलो आणि या पुण्यासारख्या राज्यामध्ये आज मी माझं अस्तित्व निर्माण करू शकलो. मित्रांनो, स्वप्न बघायला शिका. स्वप्न बघताना बघायचंच असेल तर BMW आणि मर्सिडीजचं बघा. घ्यायची की नाही घ्यायची ते परमेश्वराची ताकद आहे, पण बघायला तर शिका. आपण स्वप्न बघतो गरिबीचे, दलिंद्रीचे. बघा, तुम्ही स्वतःला जी स्वप्न बघताल तीच तुमच्या आयुष्यात घडतात. म्हणून जर तुम्हाला आयुष्यामध्ये कॉन्फिडन्स मिळवायचा असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला स्वप्न बघायला शिकलं पाहिजे. आणि स्वप्न जर बघितले तरच आपण मोठे होऊ. आणि शेवटचं आहे वे टू बी फिअरलेस. निष्काळजीपणानं न राहता काळजीपूर्वक आयुष्यामध्ये काम करायला सुरुवात करा. फियरलेस जगायला शिका. डर के बिना जीना एक जीना है जिसे जीने से आदमी भगवान बनने में समय नहीं लगता. म्हणून आयुष्यामध्ये फियरलेस जगा. भीती कोण बाळगतं? भीती तीच व्यक्ती बाळगते ज्याच्या मनामध्ये अकार्यक्षमता किंवा ते कार्य करण्याची कुशलता नसते. भीती का बाळगता माणूस? नॉलेज नाही म्हणून. नॉलेज गेन करा. भीती का बाळगतात? की त्या गोष्टीत आपल्याला करता येईल की नाही. प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस करा, हव्या त्या गोष्टी करा आणि त्या गोष्टी मिळवा ज्या गोष्टींची तुम्हाला गरज आहे. आतापर्यंत मित्रांनो आपण या 4 सेशनमध्ये 4 गोष्टी बघितल्या. यानंतर पुढचं आहे हाऊ कॅन आय फिअरलेस. हे भीती घालवायची कशी? भीती कशी घालवायची? मी तुम्हाला हे 10 मुद्दे का सांगतोय? कारण इंटरनॅशनल सेशन्समध्ये प्रत्येक पॉईंटवर 10 मुद्दे सांगावे लागतात. म्हणून मी 10 मुद्दे तुम्हाला सांगतोय आणि विस्तृतपणानं सांगतोय, याची आपण दखल घ्यावी. आता भीती कशी घालवायची त्याच्यासाठी तुम्हाला मी एक 4-5 रस्ते सांगतो. पहिला आहे हिअर हाऊ कॅन यू स्टार्ट ओव्हरकमिंग फिअर. बी अवेअर ऑफ फिअर इन युअर लाईफ. आपल्या आयुष्यात कुठल्या कुठल्या गोष्टीची आपल्याला भीती आहे त्याची पहिले यादी तयार करा. भीती घालवण्यासाठी पहिले कशाची भीती आहे हे तयार करा. दुसरं आहे बी ऑब्जेक्टिव्ह. टेक अन इंटरेस्ट टू इन्व्हेस्टिगेशन युअर फिअर. थोडासा इंटरेस्ट घेऊन ती भीती तुमच्या मनामध्ये का आहे ते शोधण्याचा प्रयत्न करा. म्हणजे भीती कशाची आहे पहिले शोधा, ती भीती का आहे ते शोधा. त्यानंतर त्या भीतीवर काय सोल्युशन आहे ते शोधण्यासाठी सुरुवात करा.
सोल्युशन शोधल्यानंतर अडॉप्ट अ माइंडसेट ऑफ ग्रॅटिट्यूड वेन एव्हर यू फील फिअर ट्राय टू फील ग्रॅटिट्यूड इनसाइड. ज्या ज्या वेळेस तुम्हाला अकार्यक्षमता किंवा भीती वाटेल आणि तुम्ही आयुष्यामध्ये एखाद्या ठिकाणी हरलात असं तुम्हाला वाटेल, त्या ठिकाणी विनम्रता बाळगा, ग्रॅटिट्यूड बाळगा, भीती 2 मिनिटात पळून जाईल. याचं एक उदाहरण सांगतो. एखादा विषारी साप तुमच्या समोर जर येऊन उभा राहिला फणा काढून आणि तुम्ही त्याच्यासमोर जर विनम्रतेने अभिवादन करून जर त्याला नमस्कार करून जर क्षमा मागितली, तो साप निघून जातो. पिक्चरमध्ये आपण बऱ्याचदा बघितलंय. प्रत्यक्षात हे काय, हां, एखाद्याने त्या सापाच्या अगोदरच जर काहीतरी खोडी करून ठेवली असेल आणि तुम्ही त्याच्यासमोर जर विनम्र झाले तर मग गोष्ट वेगळी आहे. विनम्रता ही कुठे आणि का असावी याचं भान असलं पाहिजे. म्हणून ज्या ठिकाणी आपल्याला भीती वाटते त्या ठिकाणी मनामध्ये ग्रॅटिट्यूड बाळगा की मला ही गोष्ट माहिती नाही, मला शिकवा. जसं बऱ्याचदा मी लोकांशी बोलतो तर लोक म्हणतात की तुमची आमची इन्स्पिरेशन आहात, तुमच्यामुळे मी ही शिकलो. मी ग्रॅटिट्यूड बाळगतो. बस मी काही नाही, माझ्यामुळे तुम्ही आणि तुमच्यामुळे मी आपण शिकत आहोत, म्हणून आज आयुष्यामध्ये आपण पुढे पुढे चालतोय. जो व्यक्ती फक्त ज्ञान पाजळत बसतो तो कधीही पुढे जात नाही. जो व्यक्ती ज्ञान देण्याबरोबर ज्ञान घेण्याची सुद्धा कार्यक्षमता ठेवतो तो नेहमी मोठा होतो. म्हणून फिअर कसं पळवायचं, तर पहिले फिअर काय आहे ते शोधा, ते फिअर का आहे ते शोधा, त्यानंतर त्याच्यावर सोल्युशन काय आहे ते शोधा. भीती निर्माण झाल्यानंतर डोळे झाकून विनम्र व्हा, त्यामुळे भीती कमी होते. त्यानंतर आहे शेअर, भीती शेअर करा. आपल्यापेक्षा स्मार्ट माणसाला भेटा, त्याला सांगा माझ्या मनामध्ये ही भीती आहे. भीती बऱ्याचदा बोलल्यामुळे सुद्धा कमी होते, न बोलल्यामुळे भीती वाढते. भूत आहे, तुम्ही 100 वेळेस लोकांना विचारा भूत आहे का, भूत आहे का, भूत आहे का, आणि अंधश्रद्धा निर्मूलन 100 लोकांना विचारा, ते प्रत्येक जण जर नाही म्हटलं तर तुमचा माइंडसेट या जगामध्ये भूत नाहीये. भूत आहे की नाही मला माहित नाही, देव आहे की मला माहित नाही, ह्या दोन्ही संकल्पना आहे. कधी कधी तर एका सुज्ञ व्यक्तीने, एका बौद्धिक ज्ञानार्जन करणाऱ्या व्यक्तीने लिहिलं, जगामध्ये देव आहे की नाही मला माहित नाहीये, पण देव नावाची एक संकल्पना नक्कीच आहे की जी माणसाला दुष्कर्म करण्यापासून थांबवते. गुड डे ना. माणसाने पाप करू नये किंवा वाईट कृत्य करू नये म्हणून देव नावाची भीती या सृष्टीवर निर्माण केली. पण चला काही कमी पण त्यामुळे चांगली कामं तर होत आहेत, वाईट कामं तर रोखली जात आहेत. म्हणून आयुष्यामध्ये शेअर करा, रीड. तुम्हाला ज्या गोष्टीचं ज्ञान नाही त्या गोष्टीचं ज्ञान घेण्यासाठी सुरुवात करा. चांगल्या चांगल्या गोष्टी वाचा. स्वतःच्या मते स्वतःची क्षमता याबाबत तुमची खात्री असल्यास भावना म्हणजे आत्मविश्वास आहे असं निधीने सांगितले. बरोबर आहे, म्हणून सांगितलं की ती गोष्ट शेअर करा, रीड करा. त्यानंतर यूज व्हिज्युअलायझेशन. ती भीती तुम्ही संपवून टाकली असं व्हिज्युअलाइज करायला सुरुवात करा. जसं मला पाण्याची भीती वाटते, स्वप्न बघा रोज की मी 100 फुटावरनं पाण्यामध्ये उडी मारली, काय मस्त फ्लो करून डाय मारून बाहेर गेलोय, भीती कमी होईल. त्यानंतर पुट थिंग्स इन पर्स्पेक्टिव्ह. ज्या गोष्टी भीती वाटतात त्यांना योग्य त्या ठिकाणी मांडणी करा जेणेकरून ती भीती कमी होईल. जसं फॉर एक्झाम्पल मला डान्स करायचा आहे, पण गाण्यामध्ये मधलं एक कडवं असं आहे की त्या कडव्यामध्ये मला डान्सच्या स्टेप जमत नाही. जी कडवी चांगली जमतात त्याला अगोदर घ्या, जी कडवी आणखीन चांगली जमतात त्याला पुढे ठेवा, आणि जे जमत नाही त्याला मध्ये ठेवा, जेणेकरून मधल्या त्या भागामध्ये तुमचा परफॉर्मन्स एखाद्यास कमी जरी झाला तर सुरुवातीचा आणि शेवटच्या परफॉर्मन्समुळे तुम्ही निघून जाताल. भीती ही मध्यभागी ठेवायची असते. आपण भीती सगळ्यात पुढे ठेवतो. म्हणजे इथून 100 किलोमीटरवर पूल पडलेला आहे हे आपल्याला जर कळलं तर 100 किलोमीटर आधी करत आपण बोंब मारत बसतो. माझ्यासारखा माणूस तिथं 99 किलोमीटर जाईल आणि साईडचा रस्ता शोधायला सुरुवात करेल. म्हणून 100 किलोमीटरवर पूल पडलेली याची भीती 100 किलोमीटर अलीकडे बसून बाळगण्यापेक्षा 99 किलोमीटर प्रवास करून पुढे जा, आणि ती भीती खरंच आहे की नाही आहे, खरं तो पूल पडलेला आहे की नाही पडलेला आहे, आजूबाजूला रस्ता आहे की नाही रस्ता, हे शोधायला सुरुवात करा. त्यानंतर रिअलाइज कंट्रोल. भीती आल्यानंतर माणसाला राग येतो, भीती आल्यानंतर. त्यामुळे भीती आल्यानंतर, भीती वाटल्यानंतर तुम्हाला जर राग आला तर त्याला कंट्रोल करायचं शिका, भीतीला कंट्रोल करायचं शिका. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा आहे की ऑब्झर्व अँड थिंक अँड ॲक्ट. कुठली भीतीमध्ये गोष्ट करताना पहिले ऑब्झर्व करा, राईट, आणि नंतर ॲक्शन्स घ्या. आणि शेवटचा मुद्दा आहे नेवर गिव्ह अप. नेवर गिव्ह अपमध्ये मी तुम्हाला पुन्हा एक व्हिडिओ दाखवणार की आयुष्यामध्ये आपण गिव्ह अप का नाही करायचा. डार्क म्हणून एक माणूस आहे की जो आयुष्यामध्ये 100 मीटर स्पर्धेमध्ये त्यांनी गिव्ह अप का नाही केला, हा एक सुंदर व्हिडिओ मी दाखवतोय. तर 10 पॉईंट, आता हा व्हिडिओ प्रिपेअर करेपर्यंत भीती घालवण्यासाठी 10 मुद्दे आहे की 1. भीती काय आहे ती शोधून काढा. 2. भीती कशामुळे ते शोधा. 3. त्या भीतीवरती काय सोल्युशन आहे ते शोधा. भीती वाटल्यानंतर मनामध्ये विनम्रता बाळगा. 4. भीती शेअर करत राहा, मित्रांशी बोलत राहा, त्यामुळे कमी होईल. 4. त्यानंतर 5. भीती ज्या गोष्टीबद्दल आहे त्याच्यावरती वाचन करा. 6. व्हिज्युअलाइज करा की त्या भीतीतनं तुम्ही बाहेर पडलेला आहात. 6. भीतीला अशा ठिकाणी ठेवा की ज्यामध्ये तुम्हाला 2 गोष्टी पॉझिटिव्ह आणि मध्ये भीती असेल, म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हच्या मध्यभागी भीती ठेवा, त्यामुळे भीतीचं प्रमाण कमी होईल. त्यानंतर 7.
ज्यावेळेस भीती वाटते त्यावेळेस आपल्याला राग येतो, तर भीती आणि राग कंट्रोल करायचं शिका. त्यानंतर भीती वाटल्यानंतर कुठलीही गोष्ट करण्याअगोदर पहिले तिला ऑब्झर्व करा आणि नंतर ॲक्शन्स घ्या. आणि शेवट आहे, कुठल्याही भीतीवर कधी गिवअप करू नका. तर नेवर गिवअपसाठी हा डार्क रेमंडचा व्हिडिओ आपण बघूया, की ज्याच्यामध्ये त्यांनी बघितलं की तो पायानं अपंग झाल्यानंतर सुद्धा त्याला गिवअप करायचा नव्हता. देखा मित्रांनो, जिंकण्यासाठी धावू नका, तर फिनिश करण्यासाठी धावा. त्याच्यावरती हा व्हिडिओ आहे, डार्क रेमंडचा आयुष्यातला पुन्हा एक नवा कलाटणी देणारा व्हिडिओ. व्हिडिओ आपण लावू शकतो. लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघा. बार्सिलोना 92 सालची जी मॅच झाली होती त्यातला हा व्हिडिओ. When I am down and oh my soul so weary, when troubles come and my heart burdened be, then I am still and wait here in the silence until you come and sit a while with me. You raise me up so I can stand on mountains. You raise me up to walk on stormy seas. I am strong when I am on your shoulders. You raise me up to more than I can be. You raise me up so I can stand on mountains. You raise me up to walk on stormy seas. I am strong when I am on your shoulders. You raise me up to more than I can be. थँक्यू मंदार. माझ्या मते हा व्हिडिओ प्रत्येकाने म्हणजे डोळ्यात अश्रू असण्यासारखा व्हिडिओ हा. या व्हिडिओचा अर्थ असा आहे की डार्क रेमंड नावाचा एक जगविख्यात धावपट्टू होता आणि 92 साली बार्सिलोनाच्या मॅचमध्ये तो त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड सेट करणार होता. परंतु धावायला सुरुवात केल्यानंतर एक थोड्याशा अंतरावर गेल्यानंतर त्याच्या उजव्या पायाची गुडघ्यातली नस तुटली. प्रॅक्टिस एवढी जबरदस्त केली ती नस तुटल्यामुळे तो खाली पडला आणि खाली पडल्यानंतर त्याला वेदना सुरू झाल्या. तरी तो उठला. त्याला कळलं होतं की तो हारलाय, कारण 100 मीटर झालं होतं. तरी तो उठला आणि चालायला लागला. त्याच्या वेदनामुळे त्याला चालता येत नव्हतं. मग त्या गर्दीतनं एक माणूस पळत आला. तो त्याचे वडील होते. त्याच्या वडिलांनी त्याला त्याच्या खांद्यावर हात ठेवून घेतलं आणि त्याला सांगितलं की फिनिश लाईनपर्यंत तुला चालायचंय, कारण तू रेस जिंकला नाही तरी चालेल, पण फिनिश लाईनला टच करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्या शेवटची लाईन होती, तुम्ही त्याच वेळेस जिंकतात
ज्यावेळेस तुम्ही स्वतःवर गिवअप करत नाही. म्हणून मित्रांनो, जर जिंकायचं असेल तर गिवअप करू नका. मेलं तरी गिवअप करू नका. तुमची फाईट स्वर्गामध्ये सुद्धा चालू ठेवा. त्या आत्मविश्वासाने जगला तर तुम्ही खऱ्या अर्थानं मोठे होताल. माझं जवळपास सेशन आता एक फक्त 5-10 मिनिटाचं राहिलेलं आहे. याच्यामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट मी तुम्हाला आता सांगणार आहे की कॉन्फिडंट आणि आनंदी राहण्यासाठी काय करायला पाहिजे. कॉन्फिडंट आणि आनंदी राहण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट आहे की मेक अ डिसिजन. पहिले तुम्ही डिसिजन घ्या की तुम्हाला खरंच कॉन्फिडंट, आत्मविश्वास आणि चांगलं व्हायचं आहे का? तुम्हाला चांगलं जगायचं आहे का? तुम्हाला आत्मविश्वासानं जग जिंकायचं आहे का? तुम्हाला एक विनर व्हायचं आहे का? पहिले हे डिसिजन घ्या. कारण आपल्या डोक्यामध्ये तळ्यात मळ्यात चालू असतं की मला वॉरियर व्हायचं आहे, नाही मला मागं जायचं आहे, मला पुढे जायचं आहे. त्यामुळं बऱ्याचदा आपण जिंकलेली रेससुद्धा हरू शकतो. म्हणून पहिले डिसिजन घ्या, तर तुम्ही आनंदी राहू शकाल. दुसरं, ट्राय समथिंग न्यू. प्रत्येक वेळेस नवीन नवीन गोष्टी करत राहा. नवीन नवीन गोष्टी करत राहिल्यामुळे आपला आत्मविश्वास वाढत राहतो. त्याच दुकानात बसून तेच करत राहिल्याने कधीही आत्मविश्वास वाढत नाही. म्हणून माझ्या आजच्या पिढीला विनंती आहे की पारंपरिक पद्धतीनं वर्षानुवर्ष चाललेल्या दुकानात बाहेर पडा आणि काहीतरी नवीन आयडिया शोधा. आयुष्यभर भांड्याचं दुकान असेल, आता मॉल टाका. मॉल नसेल टाकता आलं तर तुम्ही बांगडीच्या धंद्यात जा, कपड्यामध्ये जा, चपलामध्ये जा, बुटांमध्ये जा, कुठल्याही वेगळ्या धंद्यात जा. पण कीप ट्राईंग डुईंग न्यू थिंग. कारण या नवीन गोष्टी केल्या तर आत्मविश्वास वाढेल आणि आनंदी होईल. त्यानंतर जेंटली एक्झरसाइज. डेली आपण ज्या गोष्टी करायचं ठरवले त्याला प्रामाणिकपणानं फॉलो करा. त्यानंतर एक क्लीनअप युअर न्यू फीड. ज्या त्या नवीन गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये येतात त्याला पूर्णत्वात नेण्यासाठी प्रयत्न करा. त्यानंतर 5वी गोष्ट आहे, थिंक बॅक ओव्हर द पास्ट विथ द राईट डाऊन नाईस थिंग्स व्हॉट यू सेड. तुम्ही ज्या ज्या गोष्टी चांगल्या केलेल्या आणि ज्याच्यामुळे तुम्हाला आनंद मिळालेला त्या एका ठिकाणी लिहून ठेवत जा आणि वेळ मिळेल त्यावेळेस त्या रिपीट करत जा. म्हणजे तो आनंद तुम्हाला पुन्हा पुन्हा मिळत राहील. मित्रांनो, मी तुम्हाला कॉन्फिडंट आणि आनंदी कसं राहायचं याची गुरुकिल्ली सांगत आहे. पहिले सांगितलं मेक द डिसिजन की तुम्हाला व्हायचं की नाही व्हायचं. दुसरं आहे ट्राय समथिंग न्यू, नवीन नवीन गोष्टी करा. तिसरं मी सांगितलं की ज्या नवीन गोष्टींची संकल्पना येते त्याला एक्झरसाइज करत राहा, डेली करत राहा. त्यानंतर क्लीनअप युअर न्यू फीड्स. ज्या ज्या नवीन आयडिया येतात त्याला पूर्णत्वात जोपर्यंत जात नाही तोपर्यंत थांबू नका. त्यानंतर ज्या चांगल्या गोष्टी तुम्ही आयुष्यात केल्या ज्याच्यामुळे तुम्हाला आनंद मिळाला त्या लिहून ठेवा. त्यानंतर मेक अ हॅपी प्लेलिस्ट. चांगले गाणे ऐकण्याची सवय लावा. आता चांगले गाणे ऐकण्यामध्ये जर तुम्हाला आयुष्य जर चांगलं जगायचं असेल तर माझ्या आयुष्यामध्ये रोज सकाळी उठल्यानंतर मी काही 2 सॉन्ग आहेत मी आता तुमच्याबरोबर शेअर करतोय. त्यातली सगळ्यात पहिले सॉन्ग आहे ये मत कहो खुदा से मेरी जिंदगी बडी है. हे एक सॉन्ग जर तुम्ही डेली ऐकलं तर तुम्हाला आयुष्यामध्ये जगण्याचं एक कारण मिळेल आणि फाईट करण्याची सुद्धा ताकद मिळेल. आपल्याकडे तो व्हिडिओ आहे का मंदार, ये मत कहो खुदा से? ठीक आहे. ये आपण मत कहो ऑनलाईन खुदा युट्यूबवर से, लावू शकतो. मेरी मुश्किलें बडी है. हा एक व्हिडिओ आहे, अतिशय सुंदर व्हिडिओ आहे. ही माझ्या प्लेलिस्टमध्ये. दुसरं आता संजू बाबामध्ये एक गाणं आलेलं आहे की कर हर मैदान फते. ते एक गाणं तुम्ही ऐका. त्यानंतर दंगल, भाग बिलखा भाग अशा या चित्रपटांमधली जी उत्साहवर्धक गाणी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला आयुष्यामध्ये चांगले सकारात्मकता, चांगली एनर्जी मिळेल अशी एक प्लेलिस्ट करा आणि ती रोज तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा ऐकत जा. सुंदर गाणे ऐकल्यामुळे मेंदूंचा मज्जातंतूवरचा संतुलनाचा भाग चांगला होतो आणि जे स्ट्रेस, जो तणाव असतो तो रिलीज होण्यासाठी मदत होते आणि स्ट्रेस रिलीज झाल्यानंतर आपण चांगले निर्णय घेऊ शकतो. मेंटल हॉस्पिटल किंवा मोठमोठ्या घातक आजारांवर उपचार करणाऱ्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला नेहमी संगीत ऐकायला मिळेल. 24 तास म्युझिक चालू असतं तिथे. त्यामुळे प्लेलिस्ट करा. त्यानंतर आहे से नो फॉर द रॉंग थिंग्स. ज्या चुकीच्या गोष्टी असतील त्याला स्ट्रेट फॉरवर्ड नो म्हणायला सुरुवात करा, तर तुम्ही कॉन्फिडंट आणि आनंदी राहू शकाल. जी गोष्ट शक्य नाही त्याच्यामध्ये विनाकारण हात घालून आपला आणि दुसऱ्याचा वेळ वाया घालू नका आणि तुमचा स्वतःचा आत्मविश्वास कमी करून घेऊ नका. म्हणजे से नो टू द रॉंग थिंग. चुकीच्या गोष्टींना नकार द्यायला शिका. त्यानंतर आहे प्रॅक्टिस पोश्चर. चांगल्या पोश्चरमध्ये कसं जगता येईल याची प्रॅक्टिस करा. चांगल्या पोश्चरमध्ये जगायचं म्हणजे कॉलर वगैरे उडवीत असं ॲरोगंटली किंवा इगोमध्ये फिरणं नाही आहे. स्वच्छ चांगले सुंदर कपडे घाला. स्वतःला सूट होते असेल कलर घाला. चप्पल शूज चांगले घाला. कितीतरी लोक मी बघतो की त्यांचं शर्ट पॅन्ट वेगळंच असतं, खाली बूट दुसऱ्याच प्रकारचे असतात. स्वतःला चांगलं सादर करता येईल याच्यामध्ये प्रयत्न करा. त्यानंतर आहे बिंग इन अ राईट असोसिएशन. चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्यापेक्षा जास्त सक्सेसफुल आणि हुशार लोकांमध्ये राहायला सुरुवात करा, तरच तुम्हाला नव्या उंचीच्या गोष्टी कळतील. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे, अनटिल अँड अनलेस यू रेज युअर टोज यू विल नॉट फाउंड द अनदर रे ऑफ होप. जोपर्यंत आपण आपल्या टाचा उंच करणार नाही तोपर्यंत क्षितिजा पलीकडचं जग आपल्याला दिसणार नाही. यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की यामध्ये अंबानी जे होते ते अंबानी आपल्या गरिबीच्या काळामध्ये पेट्रोल पंपावर काम करत असताना आठवड्यातला एक दिवस ताज हॉटेलमध्ये जाऊन कॉफी प्यायचे.
त्यांचे मित्र त्याला नेहमी म्हणायचे, 60 रुपयाची कॉफी प्यायला तू आठवड्यातनं एकदा जातो, आठवड्यातले निम्मे पैसे तू इथंच खर्चो, मूर्ख आहे, तुला अक्कल नाही आहे, कशाला माच करतो, मोठेपणा करतो. एक दिवस त्यांना त्यांच्या आयुष्यातल्या यशस्वी झाल्यानंतर त्यांनी ज्या 100 कोटीचा व्यवसाय पार केला, एका इंटरव्ह्यूमध्ये विचारलं होतं की तुम्ही तिथे का जायचे. तर तिथे अंबानीने खूप सुंदर उदाहरण दिलं होतं. धीरूभाई अंबानींचं एक्झाम्पल आहे, त्यांच्या ऑटोबायोग्राफीमध्ये आहे, मी सुद्धा वाचलेलं आहे. रतन टाटांची पण ऑटोबायोग्राफी, त्याच्यामध्ये एक वाक्य आहे रतन टाटाचं, बंदे में अगर दम है तो जिंदगी में दम है, बंदे में दम नाही तो जिंदगी मतलब झिरो आहे. तर अंबानीने असं उदाहरण दिलं होतं तिथं की त्या ठिकाणी 60 रुपयाची कॉफी पिल्यानंतर मला तिथल्या लोकांची बॉडी लँग्वेज, त्यांचे हावभाव, आयुष्य जगण्याच्या पद्धती, ते कुठल्या गोष्टीवर काय विचार करतात, त्यांच्यात काय गप्पा चालतात, कुठल्या कुठल्या लेवलवर ते जाऊन विचार करतात, एकमेकांचं हस्तांदोलन कसं करतात, एकमेकांना सन्मान कसा देतात, ह्या सगळ्या गोष्टी मला शिकायला मिळाल्या. कारण करोडपती होण्यासाठी, पहिले करोडपती होण्यासाठी काय गोष्टी लागतात ते शिकून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला जर आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर यशस्वी होण्यासाठी काय गोष्टी गरजेच्या आहेत त्याची यादी करून जर आपण ते काम केलं तर मला असं वाटतं की आपण आयुष्यामध्ये नक्की यशस्वी होऊ. आता लॅक ऑफ कॉन्फिडन्स, हा कॉन्फिडन्स का येत नाही? 1, चुकीच्या लोकांची संगत, 2, विचारसरणी चुकीची, 3, चुकीचे व्हिडिओ, चुकीचे गाणे ऐकणे, 4, वाईट संगतीमध्ये राहणं, 5, आयुष्यामध्ये हरलेल्या नकारात्मक ऊर्जेच्या लोकांबरोबर राहणं, 6, घरच्यांच्या टोमण्यांमुळं. ज्या लोकांना घरामध्ये टोमणे मारले जातात की तू काही करत नाही, तू वेडा आहे, तू हे, त्या व्यक्तीने सगळ्यात पहिले आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावरती सगळ्या घरच्यांना एकदा समोर बसून सांगायला पाहिजे, आयुष्यातलं मला 1 वर्ष द्या, या 1 वर्षामध्ये जर मी कलेक्टर झालो नाही तर आयुष्यभर घरामध्ये भांडी घाशील, पण 1 वर्ष मला कोणी बोलू नका. व्यापारामध्ये सुद्धा तुम्ही चॅलेंज घ्या. काय होतं माहिती आहे का, आजूबाजूची एनर्जी, लोक म्हणतात तुमचं दुकान खूप जुनं आहे, तुमचं खूप जुनं आहे. जुन्या दुकानाला म्हणतात ना, पुरानी चीज को नए पॅकिंग में डालो, रॅप करो और अच्छी चीज बेचो. स्वतःला चेंज करा. या सगळ्या निगेटिव्ह आणि नकारात्मक ऊर्जेतनं जर तुम्ही बाहेर पडला मित्रांनो तर आयुष्यामध्ये तुम्हाला सकारात्मकता मिळायला सुरुवात होईल. या निगेटिव्ह जगामध्ये तुम्हाला वाईट गोष्टी सांगायला सगळं जग बसलंय. त्यामुळे तुम्ही स्वतःसाठी वाईट विचार करू नका. जर करायचाच असेल तर चांगला विचार करा आणि चांगल्या गोष्टी करायला शिका. आता मी शेवटचे तुम्हाला आयुष्य जगण्यासाठी 10 महत्त्वाचे मुद्दे सांगतो आणि माझं सेशन संपवतो. आयुष्यामध्ये आत्मविश्वासानं आनंदी जीवन जगण्याचे 10 पर्याय. 1, यूज होपफुल स्टेटमेंट, ट्रीट युअर सेल्फ विथ काइंडनेस अँड एनकरेजमेंट. म्हणजे कधीही बोलताना सकारात्मक बोला, स्वतःला एका वेगळ्या एनर्जीमध्ये ठेवा आणि किती चांगलं आणि किती मोठे असले तर डाऊन टू अर्थ आणि हंबल राहा आणि आपल्याबरोबर दुसऱ्याला एनकरेज करायला शिका. 2, फॉरगिव्ह अदर्स, दुसऱ्याला क्षमा करायला शिका. तुम्हाला जर आनंदी व्हायचं असेल तर आज तुम्ही लिस्ट करा आणि आज अशा 2 लोकांना फोन करा ज्याला जगामध्ये तुमचा सगळ्यात जास्त तिरस्कार आहे. जो माणूस हसून आपल्या शत्रूशी बोलण्याची हिंमत ठेवतो तोच आयुष्यामध्ये जिंकण्याची कार्यक्षमता ठेवतो, हे विसरू नका. क्षमा करायला शिका. आनंद मिळवण्यासाठी आणि थँक्यू मिळवण्यासाठी खूप काही केलं जातं, पण क्षमा करण्यासाठी एका विशाल हृदयाची आणि एका खूप मोठ्या विशाल आत्मविश्वासाची गरज असते आणि क्षमा तोच व्यक्ती करू शकतो जो शीलवंत आणि जो गुणवंत असतो. त्यानंतर 3 आहे, अवॉइड स्टुपिड स्टेटमेंट्स, चुकीच्या आणि फालतू स्टेटमेंटवर जोक मारणं, हसणं, कॅज्युअल टॉक करणं बंद करा. त्यानंतर 4था मुद्दा आहे, फोकस ऑन द पॉझिटिव्स. जगामध्ये कुठेही गेला तर चांगलं काय हे शोधत राहा, वाईट शोधू नका. दुसऱ्यांचे गुण शोधण्यामध्ये तुम्हाला जर एवढा आनंद वाटत असेल तर स्वतःला एकदा आरशामध्ये स्वतः उभं करा आणि स्वतः काय हे पहिले चेक करा. दिव्याखाली अंधार हे खोटं नाही, हे खरं आहे. म्हणून कधी पण जर शोधायचं, एखाद्या एखाद्या कैदी जेलमध्ये जाऊन 100 खून करून आलाय त्याच्यात सुद्धा काहीतरी चांगलं शोधण्याचा प्रयत्न करा, कारण चांगलं शोधण्याचा दृष्टिकोन त्याच व्यक्तीकडे असतो जो स्वतः चांगला असतो. 5th आहे की कन्सिडर विथ युअर लर्निंग. जे काय आयुष्यामध्ये तुम्हाला शिकायला मिळतं ते एका कागदावर लिहून ठेवा आणि त्याला नेहमी रिपीट करत राहा. रिपीट जर केलं नाही तर तुम्ही आयुष्यात कधीच यशस्वी होणार नाही. त्यानंतर रिलायबल अपसेटिंग थॉट्स, अशाच गोष्टींवर आणि अशा स्टेटमेंटवर विश्वास ठेवा ज्यातनं तुम्हाला आयुष्यामध्ये चांगलं जगता येईल. त्यानंतर इम्प्रूव्ह युअर ड्रेसिंग सेन्स, तुमचे कपडे घालण्याची पद्धत पहिले चेंज करा, कारण तुमचा अर्धा आत्मविश्वास तुमच्या कपड्यात. बघा, विचार करा, 2 मुलं एका शाळेत एका गावात एका ठिकाणी लहानचे मोठे झाले. एकाने 100 रुपयाचं शर्ट घातलं आणि एकाने 1000 रुपयाचं शर्ट घातला. दोघांच्या बॉडी लँग्वेजमध्ये फरक असेल की नसेल? मी हे म्हणत नाही की तुम्ही 1000 रुपयाचं शर्ट घ्या, पण जे काय घालताल ते स्वच्छ आणि सुंदर घाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमध्ये लिहिलेलं आहे की स्वच्छ आणि सुंदर राहण्याचा अधिकार या पृथ्वीवर प्रत्येक मानवाला त्यांनी दिलेला आहे. मग तो अधिकार आपण का गमवायचा? तुमच्या ड्रेसिंग सेन्सवर लक्ष द्या. त्यानंतर पुढची ट्रिप आहे
ऑलवेज कीप आय टू आय कॉन्टॅक्ट. दुसऱ्याशी बोलताना नेहमी डोळ्यात डोळे घालून बोलायला शिका, कारण डोळ्यात डोळे घालून तीच व्यक्ती बोलतो जो आत्मविश्वास आणि भरगच्च असतो. नजरा चोरून आणि डोळ्यांची लपक करत तीच लोक बोलतात जी खोटारडी असतात. त्यानंतर आहे ऑलवेज रिमेंबर युअर पास्ट अचिव्हमेंट. आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी चांगल्या तुम्ही केलेल्या, जे जे यश मिळवलं, त्यांना नेहमी तुमच्या स्मरणामध्ये ठेवा, कारण त्या गोष्टीमुळे तुम्हाला स्फुरण मिळेल आणि तुम्ही अजून चांगलं काम करू शकाल. त्यानंतर डू नॉट अफ्रेड टू मेक मिस्टेक. चुका करायला घाबरू नका. मी पुन्हा सांगतो, चुका तोच व्यक्ती करतो जो प्रयत्नशील असतो, आणि प्रयत्नशील तोच व्यक्ती असतो ज्याला आयुष्यात मोठं व्हायचं असतं आणि ज्याच्यामध्ये आत्मविश्वास असतो. त्यानंतर डू नॉट अफ्रेड टू टेक रिस्क. रिस्क घेण्यासाठी कधी घाबरू नका. आज तुम्ही आयुष्याची रिस्क काय विचार करता? लोक म्हणतात मी हे केलं तर काय होईल ते. आयुष्याचीच रिस्क घेतली तुम्ही. यापैकी कोणी व्यक्ती असा आहे की जे मला आत्मविश्वासानं आत्ता मेसेज करून सांगू शकेल की हे सेशन संपल्यानंतर पुढचे 3 तास मी जिवंत राहणार आहे? जेव्हा आपण पुढच्या एका मिनिटात जिवंत राहणार आहे की नाही याची काळजी नाही, तर रिस्क घ्यायला का घाबरायचं? बिकॉज जो बंदा रिस्क लेता नहीं वो कभी ग्रो नहीं करता, जो बंदा रिस्क लेता वो हमेशा जिंदगी में ग्रो करता है. त्यानंतर पुढची टिप आहे, बिलीव्ह इन युअर सेल्फ अँड युअर ॲक्शन्स. तुमचे जे काही काम करण्याची पद्धत असेल, ज्या काही ॲक्शन्स तुम्ही घेताल त्याच्यामध्ये 100% आत्मविश्वासाने ॲक्शन्स घ्या, कारण तुम्ही कुठल्या पद्धतीने घाव घालतात त्याच्यावरनं झाडाने किती लवकर तुटायचं हे झाड ठरवतं. झाडावर कुऱ्हाड घेऊन जर तुम्ही खेळत बसला तर आयुष्यभर झाड तुटणार नाही, पण पूर्ण शक्तीने योग्य पद्धतीने 2 घाव घातले तर झाड तुटू शकतं. म्हणून तुमच्या ॲक्शन्समध्ये तुम्ही बिलीव्ह करा. त्यानंतर आहे ॲक्सेप्ट वीकनेस अँड रिजेक्शन. तुमच्यामध्ये ज्या काही गोष्टी चुकीच्या आहे, ज्या काही गोष्टींमुळे तुम्ही चुका केल्या, नुकसान उपभोगलं आहे, त्याला ॲक्सेप्ट करायला शिका. एखाद्या व्यक्ती ज्यावेळेस आपल्या चुका सांगतो ते शांतपणे समजून घ्या. तुम्हाला मी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगतो, तुम्ही एखाद्याची चूक सांगितल्यानंतर त्या चुकीवर जो माणूस आर्ग्यू करतो आणि पुढची कारणं सांगतो तो सगळ्यात धूर्त आणि लबाड असतो. गुणवंत माणूस आपल्या चुका सांगताना शांतपणे ऐकून घेतो आणि त्याच्यावर काम करून पुढे सरकतो. तो कधी आर्ग्यू करत बसत नाही. करेक्ट? नेवर आर्ग्यू. जेव्हा तुमच्या कोणी चुका सांगते, तुमच्या काही गोष्टी सांगते, त्याच्यावर आर्ग्यू करू नका. त्यानंतर सेलिब्रेट स्मॉल सक्सेस स्टोरी. छोट्या छोट्या यशांना सेलिब्रेट करा. आज जर तुम्हाला नेहमीपेक्षा 200 रुपये जास्त भेटले तर एक 10 रुपयाचा केक घेऊन जा घरी, मुलाला खाऊ घाला की आज माझा 100 रुपये धंदा जास्त झाला. कारण छोट्या छोट्या गोष्टी जो माणूस सेलिब्रेट करतो त्याच्याच आयुष्यामध्ये परमेश्वर मोठ्या मोठी गोष्टी देतो. राईट? छोट्या छोट्या गोष्टी सेलिब्रेट करता आल्या पाहिजे. आपण काय म्हणतो नाही, जस्ट मी 100 रुपये किंवा 1 कोटी कमवेल त्यावेळेस सेलिब्रेट करेल, तोपर्यंत वाट बघू नका. कारण आनंद लुटण्याची मजा परमेश्वर त्यालाच देतो ज्याला आनंद लुटण्याची मजा येते. म्हणून आनंद लुटायला शिका. छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही सक्सेस स्टोरी करा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आणि 100% गुणकारी, कीप स्माइलिंग ऑन युअर फेस. हसत राहा, लोकांशी चांगल्या पद्धतीने बोला. आणि शेवटचा पुन्हा एक मुद्दा आहे, नेवर गिव्ह अप ऑन एनिथिंग इन युअर लाईफ. आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीवर गिव्ह अप करू नका. अगदी तुम्ही मृत्यूच्या दारासमोर जरी उभे असेल तरी गिव्ह अप करू नका. यासाठी मी तुम्हाला शेवटचा एक व्हिडिओ दाखवतोय की हाऊ टू नेवर गिव्ह अप, की आयुष्यामध्ये कधी गिव्ह अप कसा करायचा नाही. वाघ जरी तुमच्या समोर तुम्हाला खायला आला तरी तुम्ही गिव्ह अप करणार नाही. या स्थितीचा एक व्हिडिओ दाखवतो आणि त्यानंतर या सेशनमध्ये जर कुणाला काही प्रश्न उत्तर असेल तर आपण विचारूया. तो एक आपला व्हिडिओ लावा शेवटचा. यानंतर मी तुम्हाला कुठले कुठले चित्रपट बघायचे, काय काय गोष्टी सांगायचे ते सांगणार आहे. एक समय की बात है, एक दिन एक कुत्ता जंगल में कहीं खो गया. उसे घर जाने का रास्ता नहीं मिल रहा था, इसलिए वो यहाँ वहाँ भटकता रहा. भटकते भटकते उसने देखा कि एक शेर उसकी तरफ आ रहा है. कुत्ते की सांसें रुक गई और उसने सोचा कि आज तो मेरा काम तमाम. Then he thought and applied a lesson of MBA. फिर उसने अपने सामने कुछ सूखी हड्डियां पड़ी देखी. वो आते हुए शेर की तरफ पेट कर कर बैठ गया और एक हड्डी को चूसने लगा और जोर जोर से बोलने लगा, वाह, शेर को खाने का मज़ा ही कुछ और है. एक और मिल जाए तो दावत पूरी हो जाए. और उसने जोर से डकार मारी. इस बार शेर जो है सोच में पड़ गया. उसने सोचा, ये कुत्ता तो शेर का शिकार करता है, जान बचाकर ही इससे भागने में भलाई है. और शेर वहां से जान बचाकर भाग गया. पेड़ पर बैठा एक बंदर यह सभी तमाशा देख रहा था. उसने सोचा, यह अच्छा मौका है कि मैं शेर को सारी कहानी बता दूं. शेर से मेरी दोस्ती भी हो जाएगी और उससे जिंदगी भर के लिए मेरी जान का खतरा भी दूर हो जाएगा. ये सोचते सोचते वो फटाफट शेर के पीछे भाग गया. कुत्ते ने बंदर को जाते हुए देख लिया
और समझ गया कि कोई लोचा है। उधर बंदर ने शेर को सारी कहानी बता दी कि कैसे कुत्ते ने उसे बेवकूफ़ बनाया है। शेर जोर से दहाड़ा, चल मेरे साथ, अभी उसकी लीला समाप्त करता हूँ। और बंदर को अपनी पीठ पर बैठाकर शेर कुत्ते की तरफ चला गया। कैन यू इमेजिन द क्विक मैनेजमेंट बाय द डॉग? कुत्ते ने शेर को आते हुए देखा तो एक बार फिर उसके आगे जान का संकट आ गया, मगर उसने हिम्मत नहीं हारी और वो पीट करके बैठ गया और जोर जोर से बोलने लगा, इस बंदर को भेजे 1 घंटा हो गया, साला एक शेर को फंसा कर नहीं आ सकता था। यह सुनते ही शेर ने बंदर को वहीं पटका और पीछे भाग गया। इससे हमें क्या शिक्षा मिलती है? यही कि मुश्किल समय में अपना आत्मविश्वास कभी नहीं खोएं, हार्ड वर्क की बजाय स्मार्ट वर्क करें, क्योंकि यही जीवन में असली सफलता देगी। आपकी ऊर्जा, समय और ध्यान भटकाने वाले कई बंदर आपके आसपास हैं, उन्हें पहचानिए और उनसे सावधान रहिए। व्यस्त रहिए, स्वस्थ रहिए और मस्त रहिए। थैंक यू, थैंक्स फॉर वॉचिंग, गुड बाय। धन्यवाद मंदार. माझ्या मते तुम्हाला आयुष्यामध्ये गिवअप न करण्यासाठी हे सगळ्यात मोठं लेसन असेल की त्या कुत्र्याला कळलं होतं की वाघ त्याला खाणार आहे, म्हणून त्यांनी सांगितले की शेर का मटन खाने में बहुत मजा आता है, म्हणून तो वाघ पळून गेला. माकड त्याला समजून सांगून परत त्या कुत्र्याला मारायला, त्या कुत्र्याने परत डोकं लावलं. तो काय म्हटला, वा ये बंदर को मैंने भेजा था एक शेर को फंसा के लाओ आज मेरी दावत पूरी करने के लिए. तर मित्रांनो, ज्यावेळेस आयुष्यामध्ये तुम्ही ठरवतात की आयुष्यामध्ये मला गिवअप करायचं नाही, त्यावेळेस जगामध्ये कुणाचा बाप देखील तुम्हाला थांबवू शकत नाही. स्वर्गातनं देव जरी आला तरी तुम्हाला तो थांबवू शकत नाही, जर तुमचं इंटेन्शन चांगलं असेल. तर माझी तुम्हाला हीच विनंती आहे की स्वस्थ राहा, मस्त राहा, आत्मविश्वासानं भरपूर राहा. आणि आत्मविश्वासाचं हे जे रहस्य आज आपण या ठिकाणी 1 तासामध्ये उलगडलेलं आहे, याचा उपयोग करून आपण आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हा. यशस्वी होण्यासाठी काही चित्रपट आहे, काही महत्त्वाचे चित्रपट मी तुम्हाला सांगतोय की जसं दंगल, भाग मिल्खा भाग, केसरी, मेरी कोम, संजू बाबा, चक दे इंडिया, छिछोरे, 3 इडियट्स असे चित्रपट वारंवार बघत राहा, ज्याच्यामधनं तुम्हाला करण्याची आणि जिंकण्याची क्षमता मिळेल. त्यानंतर मी तुम्हाला भगवद्गीतेचा देखील काही रेफरन्सेस देणार होतो, परंतु आता ऑलरेडी 11:15 झालेले, त्यामुळे आपण हे सेशन आता या ठिकाणी संपूया. मला असं वाटतंय की आजच्या या सेशनमधनं आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच आयुष्याला कलाटणी देणारा आत्मविश्वास आपण या ठिकाणी बघितलेला आहे. मी दिलेल्या टिप्स, आत्मविश्वास का नसतो, कसा मिळवायचा, त्याचा उपयोग काय, सायकोलॉजीच्या दृष्टिकोनातून त्याचं महत्त्व काय, तो का असावा, याच्यावरची चर्चा तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच काहीतरी फरक पडेल. आणि मला असं वाटतं की आत्ताच्या या 60 म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये एक व्यक्ती जरी या सेशनमुळे चांगला घडला आणि आयुष्यामध्ये त्यांनी त्याचा आत्मविश्वास कमवला, तर मला असं वाटेल की माझ्या सेशनला काही